तुम्हाला मान दुखेल तुमची, थोडा किंचित मागे सरका, मागे मागे सरका. तिकडे असं तुमची मान दुखू नये म्हणून मला सांगावं लागतंय, तुम्हीच तुमची काळजी घ्यायला पाहिजे, कळलं की नाही. माझी मान सगळीकडे फिरते, त्यामुळे काय प्रश्न नाही. तर आपण आपला पहिला राऊंड आपला आटोपला मागच्या आठवड्यातला. आता आपल्याला आज वाटलं तर सकाळी की आपण येऊ शकू की नाही, काय सकाळी सकाळी पहाटे उठले तेव्हा असं वाटलं ना आपण काय एकदा आणखी झोप घेऊन घ्यावी. काय पाऊस आहेच, आता काही आवश्यकता नाही आहे जायची. आपला हा सेकंड राऊंड जो आहे, या राऊंडमध्ये आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये आपण जे जे केलं, जे जे शिकलो ते सगळं आठवायचं आहे. आणि सेकंड राऊंड हा आपल्याला परफॉर्म करण्याचा आहे, की आपण जे शिकलो ते इम्प्लिमेंट करणं, कळलं की नाही. मी इंग्लिश भाषा शिकलो, कशासाठी शिकलो, कशासाठी शिकलो, हां बोलायला तर काय काही बोलतो आहे, मग काय इम्प्लिमेंट करणार. कोणतीही भाषा असते, मराठी भाषा, इंग्लिश भाषा, या सगळ्या भाषा ज्या आहेत ना, त्या भाषेमध्ये काय असतं, एक विज्ञान असतं. आणि त्या भाषेतलं विज्ञान आपल्याला नाही. फ्रेंच भाषा आहे, फ्रेंच भाषा मी पुस्तकावर शिकलो तुम्हाला सहज शिकता येतं, पण बोलायला गेलं तर एकही शब्द बोलता येणार नाही, बरोबर आहे की नाही. का नाही बोलता येत, कारण त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. हा महत्त्वाचा भाग आहे, लक्षात ठेवा की प्रोनाऊन्सिएशन जे आहे त्या भाषेचं, ते आपल्याला जिथपर्यंत आपल्या तोंडात. माझं नाव अशोक आहे, कळलं की नाही. आता माझा फ्रेंचमध्ये तो काय करेल, कसा म्हणेल अशोक, त्यांनी म्हटलं अशोक, काय म्हणलं अशोक, म्हणजे माझं नाव घेतल्यावर शॉक बघ ना, कळलं की नाही. बंगाली भाषा आहे, ती ओईश भाषा आहे. अशोक ते अशोक नाही म्हणणार, अशोक म्हणजे ओसमध्येच बोलणार. म्हणजे प्रत्येक भाषेचं प्रोनाऊन्सिएशन जे आहे, टोनिंग जे आहे, हे वेगवेगळं आहे, बरोबर की नाही. आणि जिथपर्यंत तुम्हाला ते प्रोनाऊन्सिएशन जे आहे, टोनिंग जे आहे ते कळत नाही, तिथपर्यंत तुम्ही ती भाषा शिकू शकत नाही, बरोबर की नाही, बरोबर आहे ना. आणि जिथपर्यंत तुम्ही ती भाषा या पद्धतीने शिकला नाही, तर त्या भाषेत त्याला जसं काय सांगायचं आहे हे तुम्हाला कळेल का. शब्द कळतील पण अर्थ कळेल का, नाही कळणार अर्थ. तसं प्रत्येक भाषा जी असते, काही नसेल शिकता येत ना, आपण परदेशात जातो, दुसऱ्या याच्यात जातो, काय करायचं, सगळ्यात पहिलं आपल्याला काय आवश्यकता असते, तिथे टॉयलेट, बाथरूम, कुठे गेलो तरी आपण, आणि खाण्यापिण्याची सोय असेल तिथे, तेवढं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. एक वाक्य, बरं की नाही, बरोबर आहे की नाही. बाकी काय शिकू नका ना, जे आपल्याला फक्त एवढं दोन तिथल्या भाषेत शिकाय, बाकी काय. आणि ती भाषा वापरली की समोर जरा वाटतं की रे हा आपल्या भाषेतलाच आहे, मग तो आपल्याला एकदम जास्त जवळचा होतो आणि आपल्याला आणखी मदत करतो. हे टेक्निक आहे, ज्याला समाजात राहायचं आहे, चार लोकात मिसळायचं आहे, वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारच्या लोकांत मिसळायचं आहे, तर त्याला हे त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे ते समजणं सगळ्यात महत्त्वाचं. जशी भाषा आहे तशी ओंकाराची भाषा आहे, खरं की नाही. आणि जिथपर्यंत तुम्हाला ही भाषा कळत नाही ओंकाराची, तिथपर्यंत तुम्ही ओंकार म्हणू शकत नाही, खरं की. मला का सांगावं लागतं आवाज कमी करा, तुम्हालाही वाटतं आवाज कमी करा, पण तो का होतो आहे की नाही. मी तुम्हाला म्हणतो तू आवाज कमी कर, तू आवाज कर, तुम्ही आवाज कमी करा, का म्हणत असं. तुम्हाला पाहायचं असतं, टेस्ट करायचं असतं. आपण इथे शिकतो आहे, इथे आपण साधना करतो नाही आहे, शिकतो आहे आपण. पहिले मेन आपलं प्रिन्सिपल काय, शिकणं आहे. आणि जर चांगलं शिकलं तर चांगली साधना करता येईल, आहे की नाही. तुम्ही जे घेऊन आला आहे शब्द ते हळूहळू काय होईल, एक्झिट बाहेर, आणि इथून जे मिळालं आहे ते काय होईल, बोला ना, बोलत जा, हां, स्टोर होईल, सेव्ह होईल, केलं. आणि हे सेव्ह झालं तर तेच बाहेर येईल. तर तुम्ही जे स्टोअर करून ठेवलेलं आहे ते जर तुम्ही बाहेर नाही करू शकला
तर तुम्ही नवीन रिसिव्ह नाही करू शकत. चालेल की नाही? आणि रिसिव्ह नाही करू शकलं तर तुमचं इतके 10 दिवस तुम्ही आपले मूल्यवान दिवस आहेत हे सगळे तुम्ही इथे दिला तर आपल्याला तर समाधान मिळेल का? की प्रत्येक गोष्टीचं शेवटी एंड कशात असतो? सॅटिस्फॅक्शन, समाधान. आणि जर समाधान नाही मिळालं आपल्या मनात रुखरुख राहील. आणि हे जे आता मी तुम्हाला सांगतो हे सगळं बेसिक आहे. आणि हे जिथपर्यंत म्हणजे आता ही बिल्डिंग बांधली हे पहिले झालं का तयार? काय पहिले तयार झालं? फाउंडेशन, त्याचा पाया हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो त्याचा रेजिस्टन्स पॉवर किती आहे? 10 मजलं सहन करण्याचं आहे की 20 मजलं? तर त्याला 20 मजले वर जायचं असेल तर त्याला 2 मजले खाली जावं लागतं. झालं की नाही? म्हणजे तो पहिले वर जातो की खाली जातो? खाली जातो ना. पण आपण एकदमच वर जातो. का फरक पडतो? साधना करा म्हणून सुरू केलं म्हणजे आपलं काय अर्थ? आपल्या शरीराचा आपला कंट्रोल नाही राहत. आपण मनाने त्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही राहत, कायने इन्वॉल्व नाही राहत आणि वाचने इन्वॉल्व राहत. आणि आपण काय करतो? एकदम सुरू करतो ना तर आपल्याला आपण बोललेलं नसतो, चूप राहतो. ते एकदम आपण तुमच्या नकळत तुमची स्पीड डेव्हलप होऊन जाते. टेक्निक तर बाजूला जाऊ द्या, पण आपण बोलायला गेलो की एकदम स्पीड आपली वाढतं. आणि वाढलेली स्पीड कमी करणं हे गायकाशिवाय दुसऱ्या कोणाला जमत नाही. बरं की नाही? किती खेळ नाही येतो. एकदा तुम्ही फोर्स मी सांगितलं ना, साईनाथा गेला ना वरती. आता खाली आणायचं त्याला म्हणजे काय करावं लागेल? काय करावं लागेल? मग कसं आहे समयावर तिथपर्यंत त्याचं नामस्मरण संपलंही झालं ना. पण ते एक झालं की मग एक तो वरती गेला आवाज, तो दुसऱ्यांदा समयावर यायला त्याला वेळ लागेल. तिथपर्यंत दुसऱ्यांदा सुरू झालं. मग समयावर येशील का? तू पुढे जाशील तिथूनच स्टार्ट करून देशील पुढे. म्हणजे तुझा आवाज चालला वाढत वाढत. आणि मग हे आपल्यालाही कळत नाही आपला आवाज कळत. मी काय सांगितलं? माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत? आवाज येतो का? फक्त ध्वनी यायला पाहिजे, आवाज नको यायला पाहिजे. मला इथून कळतं की तो याचा आवाज मला येतो आहे. कळलं ना? म्हणजे काय चूक आहे. मला तुमचे सगळ्यांचे इतक्यांचे आवाज आहे ना, हे आवाज कोणाचा आहे हा हे सुद्धा माझ्या लक्षात न यावं. कळलं की नाही? म्हणजे ओंकार साधना करतायत पण ही करताना कोण करताय हे बाहेर उभा असलेल्या माणसाला कळलं नाही पाहिजे. कळलं की नाही? समजा हा बसलेला आहे आणि याचा आवाज बाहेरचा येतो, पण हा तो फक्त म्हणे इथे रे, हा आपला मित्र इथं बसलेला आहे, साधना करतो आहे. कळलं की नाही? त्याला इतके बसलेलं आहे हे माहीत नाही राहणार. त्याला फक्त तुझाच आवाज येईल. मग बरोबर होईल का? तुमचा आवाज हा वेगळी आयडेंटिटी समूहामध्ये जेव्हा आपण साधना करतो तेव्हा ती तुमची आयडेंटिटी वेगळी दिसायलाच नको. कळलं की नाही? आणि ही जर दिसते आपल्याला आणि तरी आपण चेक नाही करत तर याचा अर्थ काय होतो? आपण एक चुकीचं करतो आहे किंवा आपल्याला नियंत्रण नाही आहे. 2 गोष्टी जातात. म्हणून काय करायचं? साधारण केव्हाही लक्षात ठेवा, आरती असते, साधना असते, केव्हाही मुलाखतसुद्धा सगळी मुलाखत साधना आहे, आरती साधना आहे, ओंकार साधना आहे. तर कोणतीही साधना असते ना तर सुरुवात जी नेहमी असते ती कशी करायची? हलक्या आवाज. हलका आवाज म्हणतो, शास्त्रीय भाषेत नाही बोलत म्हणजे हलका आवाज. मी एकदम सुरुवात केली मोठ्या आवाज. काय होईल? मग तो कारण मला ही स्पीच थेरपी आहे की माझ्या मागचं घेतलं तर डेमो करून घेतला होता की नाही, की कुठे माझा आवाज वर नेला पाहिजे. म्हणजे त्याला कमांड म्हणतो. कळलं? म्हणजे माझ्या भाषेवर, माझ्या वाणीवर माझा कमांड पाहिजे, कंट्रोल पाहिजे. की मला कुठे माझी एखादा शब्द मला पर्टिक्युलरली सांगायचा आहे की मला कमांड आली पाहिजे. तर मी काय केलं? कमांड कसा वापरला शब्द? मला कमांड आली पाहिजे. कळते का म्हणा? तर याचा अर्थ काय? काहीतरी तुमच्या डोक्यात घुसेल. तर तो एक एक शब्द जो असतो ना तो प्रभावी होण्यासाठी बोलणाऱ्याला ही ओरॅटरशिप ज्याला आपण म्हणतो, तो ओरॅटर जो असतो की नाही तो सुद्धा कसा तयार होतो? त्याची कंट्रोल जर वाणीवर असेल, एखादा तो ज्ञानी असेल असं आवश्यकता नाही आहे. चांगलं भाषण देतो आहे याचा अर्थ तो ज्ञानी आहे असं नाही आहे. कळलं ना? तो भाषण देतो आहे
कारण त्याला स्पीच थेरपी माहिती आहे, आवाजाचा चढउतार कसा करायचा हे त्याला माहिती आहे, कळलं ना. पण दुसरा ज्ञानी असतो ना, त्याच्याजवळ व्होकॅब्युलरी असतो, म्हणजे शब्दज्ञान असतो. आता तुम्ही पाहिलं समोरील भाषण ऐकलं असेल, कुठे कुठे राम मंदिर आहे तुम्हाला तरी माहीत होतं का? काय जगामध्ये कुठे कुठे राम मंदिर आहे, आणि काही पुस्तक घेऊन बसवलं ना तो काही समोर पाहून सांगतो आहे, कळलं की ज्ञानी जो असतो तो इथून बोलतो, पुस्तकातून नाही बोलतो. जे पुस्तकातून बोलतात त्यांचं इथे काही नाही आहे, फक्त ओठातून आहे, हृदयातून नाही त्यांचं. ते इथे साठलेलं आहे, सेव्ह झालेलं आहे, आणि ते सेव्ह झालेलं बाहेरही काढता येतं त्याला. म्हणून त्यांनी किती ठिकाणी श्रीरामाचं मंदिर आहे हे सगळं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आश्चर्य वाटलं. अशी ज्याची बुद्धिमत्ता असते आणि बोलण्याची लकब असते तो माणूस पॉप्युलर होतो. बाकी किती ज्ञानी असेल पण त्याला बोलताच येत नाही. सायंटिस्ट लोक खूप ज्ञानी असतात पण बोलता येत नाही, फार थोडे मोजके बोलणारे असतात. ही कला आहे. तसं ओंकार इज अ सॉन्ग. काय ओंकार? सॉन्ग आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे? सिंग इट. सिंग म्हटलं की कसं म्हणावं लागेल? हां, कसं म्हणावं लागेल? काय तुमच्या मुलीला मी इंग्लिशमध्ये शिकवलं ना कसं म्हणायचं गाणं? काय किती टॉप म्हटलं? हां, कसं म्हणावं लागलं है ना? सिंग इट. म्हणजे भाषा कोणती असू दे त्याला एक वेवलेंथ आहे. ती वेवलेंथ चढ उतारायची जुळावी लागते. ती जिथपर्यंत जुळत नाही तिथपर्यंत तुमचं गाणं तुमचं. तसं हा स्वर जो आहे याला खेळवावा लागतो. ज्याला खेळवता येतं तो मोठा गायक होतो. ज्याला खेळवता नाही येत तो सुगम संगीतवाला होऊन जातो. खरं हा फरक आहे. तर आपल्याला स्वर खेळवता आला पाहिजे, आणि खेळवता येण्यासाठी आपल्याला त्या स्वरावरती कमांड पाहिजे, कंट्रोल पाहिजे. तुम्हाला मी आज जे सांगतोय आता है ना, हे लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला कुठे पुन्हाला ऐकायला मिळणार नाही. पण हे जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर आपण कुठे चुकतो हे मला सांगायची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. कळलं की नाही? मागचं तुम्हाला एक नुसतं ट्रायल घेतला, तुम्हाला हाताला करून दाखवलं वगैरे, पण ते कसं होतं? आपण ओंकार करतो म्हणजे नेमकं काय करतो? मागचं तुम्हाला सांगितलं मी की अनादिनाद आहे ना. कोणत्या वरचं सगळ्यात पहिले? अनाहत आहे ना. तो अनाहत जो आहे तो अनाहत जेव्हा तुमच्या लेवलपर्यंत तशा पद्धतीने बाहेर पडेल तर तो ओंकार जातो. कळलं की नाही? आणि तुमच्या पद्धतीने जो बाहेर पडेल तो काहीतरी आणखीन वाकडा तिकडे झाला तो गेला. म्हणून पहिले आपल्या ह्याच्यात काय म्हटलेलं आहे? सुरुवात कशी आहे त्याची? कशी आहे सुरुवात? काय हां ती झाली, पण कशी आहे घ्यायचं कसं आहे आपल्याला त्याला? आपण पहिले काय केलं? दुसरं सांगितलं मला, स्वर ताल लय. ते पहिले काय आहे? उच्चार मध्य आणि लय आहे ना. पहिलं उच्चार मध्य लय. आता उच्चार कसा करायचा ते तुम्हाला सांगितलं. कोणत्या पद्धतीत सांगितलं? हां म्हणजे काय सांगितलं? वाक्य कोणतं सांगितलं? उदात्त, अनुदात्त, स्वरी हे ते तीन आहेत. हे डोक्यात पक्के पाहिजे. मला काय करायचं आहे? उदात्त करायचं आहे, म्हणजे व्यक्त करायचं आहे. कळलं की नाही? हे व्यक्त झाल्यावर काय होतं? हा जो आघात केला हा स्वरामध्ये आहे. कळलं की नाही? पण हा स्वराचा आघात मला कशात कन्व्हर्ट करायचा आहे? ध्वनीमध्ये. ध्वनीमध्ये केव्हा होईल? की फक्त देवळामध्ये आपण घंटा वाजवतो ना, कशी वाजवतो? तुम्ही जर वाटेल तशी वाजवून देता, पण तो बिचारा आपला नादातमध्ये जातो. हां, तुम्ही ओरडले तरी किती जोरात मारला तुमच्या मनात असेपर्यंत तरी पण त्याच्या मनात असं नाही आहे, तो नादात जातो. तो त्याचा गुणधर्म. आता हा टोल आहे. मारताना तुम्ही एकदा राग असेल मनामध्ये तर जोरात मारून टाका. पण होतं काय माहिती आहे का? जितका राग जास्त येतो आपल्याला, जितकं आपलं डोकं तापतं तेवढं त्याची रिॲक्शन झिरो होते. म्हणजे तुमच्या तापण्याने ओरडण्याने समोरच्या माणसावर काही इफेक्ट होत नाही.
कळलं की तेच जर शांतपणे तुम्ही बोललात तो इफेक्ट त्याच्यावरच नाही होत तर त्याच्यामधून आणखीन 1000 लोकांपर्यंत इफेक्ट होतो. मग ओरडणं बरं आहे का काय? काही इफेक्ट नाही त्याचा. आता हे बघा हे खोटं असेल तुमच्यासमोर आहे तर आता मी याला जोरात टोल मार आणि याची कान एकदम हे घोडे ठेवा पूर्ण कळलं ना की याची फ्रिक्वेन्सी जी आहे म्हणजे वलय निर्माण झाले की नाही हे वलय कुठपर्यंत जातं थोडं लक्षपूर्वक जर ऐकलं तर लक्षात येईल. काय एकतरी वलय ऐकायला आला? आता काय फरक आहे? तिथेच स्टॉप झाला कळलं की आणि हळू केलं तर नुसतं टच केलं तर तुमच्यावर ऐकायला आलं काय जोरात केलं का आणि हा जोरात मारला पण काहीच त्याचे व्हायब्रेशन्स नाही. तर जेवढा तुमचा स्वर आतून निघेल तेवढे त्याचे व्हायब्रेशन्स किती होतात. ओंकारामध्ये तुम्ही काय करताय तुम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. ओंकार सुरू केल्यानंतर पहिला ओंकार केला आपण एक्झामचं घेतो मी बघतो तुम्हाला की 0पासून आपण स्टार्ट केला कळलं की नाही 100पासून स्टार्ट नाही केला 0पासून स्टार्ट केला आपण. तर पहिल्या ओंकारामध्ये जी वलय निर्माण झाली उदाहरण घेऊ आपण की 100 वलय निर्माण झाली कळलं की नाही म्हणजे माझ्या भोवती किती वलय तयार झाली 100 वलय नेहमी सर्क्युलर राहतात 100 वलय तयार झाली. आता ही दुसऱ्यांदा मी जेव्हा स्टार्ट करतो तर ही 100 वलय आहेत ना म्हणजे पहिल्यांदा मी फक्त एक स्टार्ट केलं 0पासून त्याची निर्मिती होत गेली 100 आणि दुसऱ्यांदा मी स्टार्ट करतो कुठून स्टार्ट होतो 100पासून स्टार्ट होतो. 100 मल्टिप्लाय बाय 100 किती झाले हां किती झाले. पुढचा मी किती स्टार्ट करतो 10,000 मल्टिप्लाय 10,000 किती झाले फक्त बघा तुम्ही तुमचे विचार का तुमचं गणित पक्का आहे. आता 2च झाले आता तिसऱ्यात कोणी 10 कोटी घेऊ की 1 कोटी घेऊ 10 कोटी. आता तुम्ही स्टार्ट करतो 10 कोटी निघून झालं की नाही त्याचे किती झाले 10 गुणिले 10,000 त्याच्यावर किती आहे ते म्हणजे किती व्हायब्रेशन निर्माण झाले. आणि हे इतके जण करत आहेत मल्टिप्लाय बाय 20 जसं आता 12 बसले आहेत तर मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे तुम्ही 21 वेळा साधना केली पुन्हा नामस्मरण केलं पुन्हा केलं किती व्हायब्रेशन निर्माण केले तुम्ही. आणि ते सिस्टमॅटिक व्हायब्रेशन्स परत एकमेकावरती आदळणार नाही तोडणार नाही एकमेकाला क्रश करणार नाही आहे. वातावरणामध्ये हा वर जाता किती जातील उत्पन्न जाईल. म्हणजे तुम्ही इथे बसला आहे पण तुमची वलय अमेरिका रशिया जर्मनी चीनपर्यंत पोचली आणि असे आपल्याकडे सारखे करणारे आणखीन हजारो आहेत कळलं की किती काम मोठं केलं आपण. आणि हे काय करतं असं पॉझिटिव्ह समाजामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करणारे वलय आहेत निगेटिव्हिटी नाही आहे. मारला जाऊ निगेटिव्ह वलय गेले पण त्याच्यावरती पॉझिटिव्ह वलय जेव्हा जास्त होतात तर निगेटिव्हिटी आपोआपच दबून जाते कमी नाही होत दबते. आपल्यामध्ये असणारे अनुकूल कर्म आणि प्रतिकूल कर्म आपण दोन्ही घेऊन आलेलो आहे की नाही. पण तुम्ही प्रतिकूल कर्म वाढवले तर काय होईल इफेक्ट कोणासमोर येईल ना प्रतिकूलचा इफेक्ट नाही येणार ना. अनुकूल वाढवलं तर अनुकूलचं जाईल म्हणजे तुमचे प्रतिकूल कर्म आहेच गेले नाही की ते नष्ट करता येत नाही ते कर्म आहेत ते नष्ट होत नाही डिस्ट्रॉय नाही करता येत त्याला ती एनर्जी आहे. चांगली एनर्जी बॅड एनर्जी कळलं की इव्हिल एनर्जी ती एनर्जी आहे दोन्ही एनर्जीज आहेत पण एक एनर्जी क्रिएटिव्ह आहे दुसरी एनर्जी निगेटिव्ह आहे कळलं. तर कोणती एनर्जी आपल्याला पाहिजे क्रिएटिव्ह. क्रिएटिव्ह एनर्जी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचे विचार क्रिएटिव्ह आहेत ना. क्रिएशनपासून क्रिएशन म्हणजे निर्मिती. मला निर्मिती जी करायची आहे चांगल्या गोष्टी जी करायची आहे तर मी कोणती माझ्यात सुविचार असतील तर चांगल्या गोष्टीची निर्मिती होईल
आणि नसेल, निगेटिव्हिटी असेल, तर काय होईल? निगेटिव्हिटी. म्हणजे माझंच माध्यम रोजच्या 24 तासामध्ये जितकं व्यक्त होते सगळ्या लोकांसमोर, ते काय करत असते, माझ्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी या पॉझिटिव्हिटी त्याप्रमाणे माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी त्रास देतो की त्यांना मध्ये चांगल्या व्यवस्थित पास ऑन करतो. हे राहतं. म्हणून तुम्ही त्या वास्तूमध्ये पाय टाकला की तुम्हाला जाणवते या वास्तूतले भले निगेटिव्ह आहे, इच्छा नाही होत, किती पॉश होते. हा फरक आहे दोघांचा. कळलं की हे आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. आता ही कुठून आलं हे निगेटिव्ह पॉझिटिव्हवाले? हे वेव्ज आहेत ना, दिसतात का तुम्हाला? दिसत नाही. कशातून दिसतात? भाषेतून दिसतात. कळलं की जी भाषा तुम्ही वापरताय, ज्या प्रेमाने बोलता तुम्ही, तो ओलावा तुमच्या भाषेत असेल तर तुमची भाषा अमृतासारखी आहे, आणि कोरडे ठणठणा नसेल तर दगडासारखी आहे. कळलं? आपल्याला कोणती भाषा पाहिजे? म्हणून तुमच्या मुखातून निघणारी भाषा ही तुमच्या डोक्यातूनच निघत असते. कळलं की नाही? सगळं उगम तिथेच आहे, सगळ्या गोष्टीचा तिथेच आहे सगळं. तिथे तुमच्यामध्ये सगळं काम, क्रोध, मद, मत्सर भरलेले असतील. कोणाचं चांगलं दिसल्याबरोबर ताबडतोब त्याचं व्हायब्रेशन सुरू होऊन जातं. म्हणजे ही आली समजा आणि म्हटलं की आम्ही याच्या पास झाली, परीक्षा पास झाली, अरे वा किती छान झालं. त्यात काय म्हणत होतं? मुलगा घरी येतो, रिझल्ट लागला, बाबा मला 95% मार्क मिळाले. 95? आई म्हणते 95? अरे तुझ्या तर मित्राला बघ 98 मिळाले, तुला 95. सी फन की आपण कसं कसं वागतो आहे समाजामध्ये. प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी काही 100% नाही आहे, नाही तर सगळे 100% असते ना. त्याच्यामध्ये त्यांचा जो पॉवर आहे, रिसिव्हिंग पॉवर किंवा आपण त्याला की मेमरी आहे, त्याची ग्रास्प करण्याची जी शक्ती आहे त्याच्यावरचा रिझल्ट आहे. त्याला की नाही, अभ्यास त्याने किती जरी केला पण त्याचं पर्सेंटेज 60 असेल ग्रास्प करण्याचं, तर जास्तीत जास्त 60चं 80 करता येईल खूप मेहनतीने, पण 100 नाही करता येईल. पण आईवडिलांना ज्ञान नाही. तो मुलगा बिचारा एवढ्याने आलेला असतो सांगायला, त्याचं कौतुक करायचं, अरे छान छान खूप मिळालं. कळलं की ताबडतोब दुसऱ्याशी कम्पेअर करून आपण त्याचा आनंद घालवून टाकला, आपल्या मुलाचा आनंद आपण घातल्यानंतर तो कुठे जाईल सांगा? कल्पना करा, कुठे जाईल? मग त्याच्या मनात काही इच्छा आकांक्षा असतील तो व्यक्त करेल का? काय व्यक्त करेल का तो? म्हणजे तुम्ही काय केलं, त्याचं डोकं जे आहे, जे वैचारिक शक्ती आहे, विचार करण्याची शक्ती आहे, ती संपवून टाकली त्या क्षणीच. करिअर संपवलं मी त्याचं त्याच वेळेला. हे आईवडिलांना कळत नाही म्हणून कितीतरी मुलं जी आहे ना हे स्पॉइल्ड होतात, ते आईवडिलांमुळेच होतात. अलग लक्षात. आणि हे सगळं आपलं घडत्या समाजात, पण आपल्यालाच कळत नाही की प्रत्येक घरातली स्त्री, खरं म्हणजे सगळं स्त्रीवर अवलंबून असतं. जास्तीत जास्त संपर्क तिचा असतो सगळ्या गोष्टीशी. कळलं ना? तर सगळ्यात जास्त ज्ञानी ती असायला पाहिजे. पण होतं काय, आजच्या समाजाच्या परिस्थितीमुळे ती उलट्या दिशेने जाते. याच्याकडे काय, त्याच्याकडे काय, त्याच्याकडे काय, त्याच्याकडे काय. आपल्या नवऱ्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याची रेंज काय आहे, हा विचार नाही. इतरांचं कम्पेअर करायचा, इतरांची तुलना करायची, त्यांच्या घरी हे आहे, त्यांच्या घरी ते आहे, त्यांच्या घरी ते आहे, आपल्या घरी काहीच नाही आहे, असं सतत आपल्या नवऱ्यावर तिने जर प्रेशर टाकला, मुलांनी प्रेशर टाकला, त्यांनी आता हे घेतला, टी व्ही घेतला, कलर टी व्ही घेतला, आमच्याकडे कलर टी व्ही नाही आला, का नाही आला तुम्ही, आम्हाला दुसऱ्यांकडे बघायला आलं. म्हणजे तुम्ही त्या मुलांना शिकवलंही नाही की आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्या. तुम्ही पाठवलं दुसऱ्याच्याकडे पाहायला, त्या ठिकाणी तुम्ही चूक केली. दुसरी चूक तुम्ही काय केली, त्यांच्या एक्सपेक्टेशन वाढवल्या कारण नसताना. त्यांना समजावून सांगितलं नाही की आपली परिस्थिती ही आहे. तर अशा वेळेला तो माणूस काय करतो, घरातले सगळे पूर्णपणे घरातला आनंद निघून गेलेला आहे. मग तो काय करतो, त्यांना पाहिजे आणि वस्तूच पाहिजे ना, मग तो सुरू करून देतो करप्शन. त्याला की नाही, इथून पैसे मिळवत तिथूनही पैसे, तो किती मेहनत करेल, त्याची लिमिट असेल तिथपर्यंतच करेल, त्या पलीकडे करू शकत नाही. आणि पैसा तर खूप पाहिजे, मग येईल कुठून? मग नको त्या गोष्टीमध्ये. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं, तो त्या वेव्जमध्ये गेला जे कोणते वेव्ज आहे, निगेटिव्ह वेव्ज आहे. कोणी पाठवलं?
आपणच पाठवलं होतं, कळलं की नाही. एकदा त्या वेव्हजमध्ये गेल्यानंतर मी आज टी व्ही पाहता, पेपर पाहता, काय चालू आहे, ही निगेटिव्हिटी इतकी जास्त झाली की त्यामुळे जे चांगले चांगले लोक होते ते सुद्धा स्पॉइल झाले. आपण पाहता रोजच्या रोज कसं वातावरण होतं. स्पॉइल कशामुळे झाले, नको त्या वातावरणात त्यांनी प्रवेश केला. हा प्रवेश करायला कोणी लावला, घरच्यांनीच लावला, कळलं की नाही. आणि हा प्रवेश केल्यामुळे झालं काय, त्यांच्या जीवनात सगळं सुखी जीवन होतं, सगळं गेलं बिघडलं. घरातला आनंद गेला, बाहेर काही कमी होता येत नाही, वाईट झालं, दुसऱ्याच्या प्रेशरमध्ये आलं, सांगेल ते करावं लागतं. आणि मग शेवटी मनाच्या विरुद्ध सगळं वागत असतो माणूस, शेवटी सुसाईडशिवाय तर दुसरं काही उपाय नाही. अशी वेळ ते दादाने सांगितलं 70 वर्षापूर्वी सांगितलं आहे की माणसं येणाऱ्या काळामध्ये हे सुसाईड करण्याचं प्रमाण का वाढणार आहे, डिप्रेशनमध्ये का जाणार आहे, की तुम्ही त्यांना त्यांच्या नैसर्गिक प्रोसेसप्रमाणे वाढू देत नाहीत. त्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळी आहे, प्रत्येकाची कॅपॅसिटी सारखी नाही आहे, निर्मिती वेगवेगळी आहे. ही निर्मिती ज्याच्यामध्ये करण्याची कला ज्याच्यात आहे तो पुढे जातो. आणि दुसऱ्याशी पाहून माझं जमत नाही म्हणून तुम्ही शेवटी तो फ्रस्ट्रेट होतो, तो फिनिश होतो. हा सगळ्यात बेस आहे सगळ्या गोष्टी, कळलं की नाही. हा बेस कायमचा लक्षात ठेवायचा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. नेव्हर कम्पेअर. अभिमान जरूर असावा पण अहंकार नसावा. अहंकाराला की तुमच्या अभिमानाला एक धुवून काढत नाही. माझं जो एका कला आहे, दादानी हे फार महत्त्वाचं प्रिन्सिपल आपल्या दादाने सांगितलं आहे. दादा म्हणतात गुरुमार्गात परमार्थामध्ये त्या गूढ शब्दाखालती इतकं काही दडवून ठेवलं लोकांनी. माझं जो गूढ आहे, मग हे गूढ तुमच्याकडून शिकायचं म्हणजे मग त्याला धुवून काढा पूर्ण, कळलं की नाही. मग सांगायचं हे गूढ माझे पैसे गेले, सगळं गेलं, सगळं मी पूर्ण बरबाद झालो, आता हे गूढ घेऊन मी करणार काय. परमार्थात दादाने सांगितलं काही गूढ नाही आहे, हा स्वार्थ आहे. गूढ जो आहे ते स्वार्थ आहे, गूढ काही नाही आहे. आणि ते दादानी सगळं पूर्ण आपल्या पुस्तकातून आत्मनियोजन गुरुप्रसाद म्हणून दिलं, काही ठेवलं नाही. आणि मुलाखतीतून सुद्धा नाही. ओंकार साधना शिकवू शकले दा, आता एकच शिष्य तयार करतात लोक, कळलं की ते नाही केलं. आणि ही काय आहे काय शेवटी ओंकार साधना, निसर्गामधली जी स्पंद आहेत ते स्पंद धारण करणं आणि आपल्या शरीरातून पुन्हा प्रवाहित करणं, एवढं फक्त ओंकार साधना. आता निसर्गाचे स्पंद जे आहे हे कसे आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे, कळलं की नाही. आपण श्वास घेतो श्वास आपण की नाही घेत, कुठे घेतो, तो आपोआपच होतो, कुठे घेतो आपोआप, चुकलं की नाही. आपण श्वास घेतच नाही, घ्यायला लागला असता आपला श्वास तर जीवन मुश्किल झालं असतं. नॅचरल प्रोसेस आहे ती, कळलं की. जशी ही नॅचरल प्रोसेस आहे तशी कोणती गोष्ट रिसिव्ह करणं ही नॅचरली रिसिव्ह केली तर ती नॉर्मल असते, आणि अननैसर्गिकरित्या आपण ती रिसिव्ह केली ते ॲबनॉर्मल होते, कळलं की. म्हणून मी विचारलं तुला साधा प्रश्न विचारला, काय चुकीचं होतं ना उत्तर. आपण काहीच नाही करत आहे, वी आर जस्ट इन्स्ट्रुमेंटल, निमित्त मात्र आपण. सगळं निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे, कळलं की. आणि ते निसर्ग का दिलं आहे याचं ज्ञान नसतं म्हणून आपण वेगळे वेगळे प्रयोग करतो आपल्यावर. श्वास घेणं हे निसर्गाची क्रिया आहे, म्हणून आपण आता श्वास घेतो तर आपलं लक्ष आहे का श्वासाकडे. पण जेव्हा श्वासाकडे आपलं लक्ष जातं तेव्हा मग कुठे जावं लागतं, ICUमध्ये जावं लागतं, मॉनिटर लावतात, कळलं की नाही. बीट्स वाढल्या राहतात म्हणून श्वासाकडे लक्ष जातं, नॉर्मल कॉस्मेट लक्ष जात नाही, कळलं. तर आपण जी कोणती क्रिया करू, कोणतीही आपल्याला जी कला आहे त्या कला दुसऱ्यांना देताना मी याला काहीतरी देतो असं सांगून जो कला देतो आपली तो कलाकार नाही, कळलं की. मुक्तपणे शिका. कमर्शियल आहे, धंदा आहे, बिझनेस आहे, प्रोफेशनल आहे, तुम्ही पैसे घेतले ना ठीक आहे, काय हरकत नाही, पैसे घ्या, जीवन ते आवश्यक आहे. पण घेतल्यानंतर मग आता याला 500 रुपये दिले, याला 500 रुपये शिकवतो, त्यांनी 1000 रुपये दिले, याला 1000 रुपये शिकवतो.
शिकवताना तुमच्या लक्षात आलं की हा मुलगा खरोखर याच्यामध्ये क्वालिटी आहे, शिकण्यासारखी याच्यामध्ये हे आहे. दादांनी हे आहे ना आपलं टाळ दाने तिथे शंकर महाराज पुण्यात त्याच्यात गायक होते. तर कोणी म्हणायचं मला शिकायला यायचं आहे, टाळ शिकायचं आहे. तर आल्यानंतर तो काय करायचं, ते टाळ शिकायचं तुला हो बस. आता तू काय करायचं म्हणायचं, आणि हा टाळ आहे ना हा असा मारायचा, हा असा मारायचा बरोबर, आणि तसाच श्वास घ्यायचा, असा श्वास असा श्वास, असा टाळ असा टाळ. लावलं करायला तर खरं तू नाही शिकू. जितक्या श्वास जितक्या सहजतेने घेतो तितक्या सहजतेने तो आघात ज्याला करता येतो, म्हणजे मोल्ड करता येतो. नृत्य करणाऱ्याची बॉडी कशी असते, फ्लेक्झिबल असते. तिने हात करायला सांगितला तो जसा म्हटलं तसा वळवतोय पूर्ण, खरं की नाही. असा जातच नाही शिकतो, नको शिकू. 4 वर्षाचा 5 वर्षाचं असताना जेव्हा तो शिकायला सुरुवात करतो तेव्हा बॉडी फ्लेक्झिबल राहते. तुम्ही आता 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले ना, आता तुम्ही व्यायाम करायला जाता, अरे इथे कळाली, इथे कळाली छातीत, जा डॉक्टरकडे, काही नसतं झालं. ह्या सगळ्या ह्या आपल्या प्रायमरी स्टेजेस आहे आपल्या सगळ्या ह्या जेव्हा आपण ॲबॉलिश करतो, नष्ट करतो आपल्यापासून, तेव्हा यू आर प्रिपेअर्ड फॉर साधना. आणि शब्द काय सांगितलं आहे, फर्स्ट प्रिपेअर्ड फॉर साधना. साधना करू नका नाही म्हटलं, प्रिपेअर्ड फॉर साधना, म्हणजे स्वतःला पहिले साधनेसाठी तयार करा, शारीरिकरित्या मानसिकरित्या. मग तयार झाल्यानंतर मग आपण कोणासाठी साधना करतो आहे त्यांचं स्मरण करा, आणि मग त्याच्यात एकरूप व्हा, तेव्हा कुठे तर साधनेचं सुख बाहेर येतो. कळलं की नाही. म्हणून पहिले साधना उच्चार मध्य लय. उच्चार केला, मला आता कसंही होऊ द्या, उच्चार केला मी जोरात करतो, उच्चार केला, आता उच्चार केला मी जोरात इथे केला होता, आता कसा झाला तो, ते ध्वनी निघाला का. म्हणून मला उच्चार जितका इथून टच करणारा, नुसता टच करतो असा. आणि हे बघा हाताची प्रोसेस पहा कशी आहे, म्हणजे एका वेळेला तुमचा याला काय म्हटलं आहे, हाताचा आकार, म्हणजे तुम्ही टच केला, हात टच केल्यावर हा हात असाच जायला पाहिजे, हात अरे इकडे जायचं, म्हणजे नैसर्गिकरित्या टच केला चाललाय वरती बरोबर, तो इथे आला, उच्चार केला, कुठे आला मध्य, आणि त्याचा लय केला, अजून पुन्हा श्वास घेतला, पुन्हा टच केला, पुन्हा टच केला, चाललाय. कुठे फरक पडतो, इकडे चालला रे, इकडे कर काढ, सांगावं लागतं त्याला. हे नैसर्गिक, याला नेचर म्हणतात. नैसर्गिकरित्या कोणती गोष्ट करतो ती तुम्हाला आर्टिफिशियल ओढून तर हात इकडे जाऊ दे नाही, कुठे चालला होतो इकडे पहा हात विचारतो, तिकडे पाहायची आवश्यकता नाही आहे. तो आर्टिस्ट आहे ना, तर विचारा. किंवा तुम्ही तो एक गणपती काढणार कोण होता रे तो, हां दाभोळकर, कसा त्याने ब्रश फिरवला तर गणपतीच निघायचा. आणि आपण गणपती काढायला गेलो होतो ना, गाढव निघायला ना गणपती निघायला. तेच सांगतो ना मी, तो कला कला इतक्या सहजतेने कोणती गोष्ट जो करतो ते निसर्गासोबत आहे, म्हणून निसर्गाचं रूप त्याला दिसतं. कळलं. तसं ओंकार हा सुद्धा त्याच प्रकारचा निसर्गाचा ओंकार आहे, तो तुमचा आमचा नाही. तर तो निसर्गासारखा तुमच्यामध्ये धारण झाला तर तो प्रवाहित होईल. आणि तुम्ही निसर्गासारखा धारण न करता वेगळ्या पद्धतीने धारण केला प्रवाहित होईल का. आता मी श्वास घेतला ना, त्या श्वासामध्ये तुम्ही काय काय घेतलं, काय 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 घेतलं, आणखी व्हायरस कुठून येतो, म्हणजे हवेमध्ये जेवढे काही आहेत वेगवेगळे वायू ते सगळे आपण रिसिव्ह करतो. कळलं की नाही. आता हे सगळे रिसिव्ह केले असते, सगळे शरीरात गेले असते का, मस्त तुम्ही बसले असते तर आपण असं जागेवर बसलो असतो का. झोप नको ना, सरळ बसत स्ट्रेट, झोपलं की गेलं स्ट्रेट बसा. नाही वाकले म्हणजे स्ट्रेट, हे हात ठेवायचे नाही असे. मी बसलो मी स्ट्रेटच बसलो आहे ना, असंच बसा, पाठीचा काना स्ट्रेट ठेवा, वाकू नका तुम्ही.
प्रत्येकाला लक्षात ठेवायचं, ही सवय लागते, हॅबिट पूर्ण स्ट्रेट लाईन. तर तसं काय होतं, काय सांगितलं, काय काय आपण रिसिव्ह केलं, हे जर शरीरामधली यंत्रणा कार्यरत नसते त्यावेळेला मग हे वायू आपल्या शरीरात वेगवेगळे खेळ खेळतात. आपण प्राणवायू स्वीकारला, आणखीन कार्बन डायऑक्साईड स्वीकारला, हायड्रोजन स्वीकारला, सगळे वायू वातावरण जे काय सगळे आपलं नाक आपल्यापर्यंत आलं. आता आत गेलं, कळलं की श्वास घेतला तो कुठे गेला, फुफ्फुसात गेला. आता फुफ्फुसामध्ये जे सेल्स आहेत, कळलं की रिसिव्हिंग सेल्स जे आहेत आपल्या फुफ्फुसात, ते काय करतात, याचं ॲनालिसिस, डिसेक्शन म्हणतो आपण त्याला, ते करतात. हे सगळे आतमध्ये गेले की नाही, त्यांनी असं गोळा करून नाही बसले ते एकच, ते आपलं आतमधलं शरीर जे आहे की नाही चैतन्य, ते म्हणजे चाल 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 चाल, खरं ना, त्यांना सगळं वेगवेगळं करून टाकतं. त्याचा ॲनालिसिस प्राणवायू, हां तू याच्यात रेसिव्ह, मग सगळे जे तिथली यंत्रणा असते ते सगळं काय करत आहे, प्राणवायू सगळं ॲब्झॉर्व करतं आहे, कळलं की नाही. आता बाकीचे उरलेलं आहे ना, म्हणजे जे आवश्यक आहे तेवढंच रिसिव्ह करतं, आणि जे अनावश्यक आहे तेच आणि आत्ता आलेलं आहे असं दोन्ही मिळून सगळ्यांना बाहेर करतं. म्हणून आपण 3 सेकंद श्वास घेतला म्हणजे काय केलं, वातावरणातला तो वायू घेतला आहे, आणि 10 सेकंद सोडला म्हणजे काय, असतील नसतील, आता घेतलेले नंतरचे घेतलेले उरलेले असतील, पोटात बसलेले असतील, सगळेच्या सगळे बाहेर काढायचे. इतकी क्रिया त्या 3 सेकंदात 10 सेकंदामध्ये आहे. हाही नेचर गिफ्ट आहे. पण हा एक भाग झाला. दुसऱ्या भागामध्ये काय, आता आत गेलेत, त्याचं डिसेक्शन झालं, वेगवेगळे भाग वेगवेगळे झालेत, प्राणवायू तिकडे डिझॉल्व्ह झाला, त्याच्यामध्ये मिसळला जातो, बाकीचे वायू पण आहेत ना, एकदम जातात काय. मग आपण ओंकार साधना करतो म्हणजे काय करतो, असा केल्यावर काय केला मी, ध्वनीची निर्मिती केली. हा टोल असं केला म्हणजे मी काय केलं, ध्वनीची निर्मिती केली. केलं का, हा काय झाला, शब्द झाला, अक्षर. असं तुम्ही म्हणतो माझा शब्द काय केलं, पण मी काय करतो, बदललं. मला काय करायचं आहे, म्हणजे ज्या वेळेला ओंकार इतकं सोपा नाही आहे इतकं वाटते तेवढा, कळलं की नाही, इतका कठीण आहे तो, समजायला सुद्धा कठीण आहे. मी हे सगळे घेतल्यानंतर माझी शरीर यंत्रणामध्ये काय आहे, काय माहीत आहे का, पंचप्राणकोश कोणते कोणते आहे, सांगा सांगा कोणते कोणते आहे. अन्नमय कुठे, इथे, इथे काय प्राणमय, इथे मनोमय, इथे आणि इथे, म्हणजे किती कोश आहेत. आता हे 5 कोश आहेत ना, या 5 कोशामध्ये प्रत्येक कोशामध्ये एक पोकळी आहे, कळलं की नाही, आणि ती त्याचं रिझर्वेशन झालेलं आहे. तुम्ही नैवेद्य दाखवता की नाही देवाला, तो उच्चार करता का पंचप्राणकोशाचा, प्राणाचा उच्चार करता काय काय, हो सांगा, प्राणायाम, ओम प्राणायाम, ओम उदाहरण, हां हां, किती झाले, काय काय झाले ऐकलं, प्राण, व्यान, उदान, सांगा, समान, इतके आहेत ना. आता हे इतके काय आहेत, ह्या ऑक्सिजनचं डिसेक्शन ऑक्सिजनचे पण होतं. कसं, त्याचे 5 भाग पाडलेत, ते प्राण व्यान, त्याचे 5 भागामध्ये ते डिसेक्शन झालं ते ऑक्सिजनचं, आणि एक भाग कुठे चालला आहे, समान खाली. उदान कुठे आहे, हे विज्ञानमय कोश, उदान कोश. आता होतं काय, हे प्रत्येकजण आपापले त्यांना जे रिझर्वेशन करून ठेवलं आहे की नाही, तिथं पळतात आणि आपापल्या जागेवर बसतात, स्थिर होतात, आणि मग ती एनर्जी त्या कोशाला ती एनर्जी मिळतं. अन्नमय कोशामध्ये त्या ठिकाणी जो बसलेला आहे तो काय करतो,
सगळी पचनक्रियेचं कार्य त्या ठिकाणी, तिथले व्हेन्स, या सगळ्यांवरती त्याचा कंट्रोल असतो. जुन्या शास्त्रामध्ये एक एक चक्र म्हटलेलं आहे, खरं की नाही. आपल्याला काही चक्राकडे जायचं नाही, कंट्रोल तो कंट्रोल आहे त्या एरियाचा. तो कंट्रोल काय करतो, तुमचं पूर्ण अन्नमय कोश तो कंट्रोल करतो. आता अन्नमय कोशमध्ये अन्नच आहे असं नाही आहे, ज्ञान हे सुद्धा अन्नच आहे. तुम्ही जे पुस्तकं वाचता, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान मिळतं, हे सुद्धा अन्नच आहे, ते सुद्धा तिथेच आहे, कळलं की नाही. आता आपण म्हणला की जे खाणं पिणं म्हणजेच फक्त आपलं जे ब्रेन आहे इथे, का मागे सांगितलं तुम्हाला ते थोडक्यात, की उदान हा वायू या ठिकाणी पूर्ण याला कंट्रोल करतो, त्याची कॅपॅसिटी तिथे आहे. आता मला सांगा, हे घेत असताना हा उदान इथे गेला नाही, पोचला नाही, तर काय होईल? काय होईल? ब्रेन हॅमरेज होईल, नाही तर पॅरालिटिक अटॅक येईल, कळलं की नाही. कशामुळे तो वायू तुमच्या त्या ठिकाणी, डॉक्टर काय करतात, जिथे जे कमी आहे सप्लाय, तो सप्लाय वाढवतात, सिलेंडर लावतात नुसत्या प्राणी सिलेंडर, बाकी शरीर आतमधून करतं. आणि ही मशिनरी शरीराची जी आहे सगळी पोचणारी, ही मशिनरी जर स्मूथ असेल, फंक्शन व्यवस्थित करत असेल, तर काय होईल, तो सप्लाय केलेला आहे तो त्या जागेवरती पोहोचेल आणि मग हळूहळू करता त्याच्या डॅमेज झाला तो गेला, पण बाकी जे डॅमेज कमी झालेलं आहे ते इम्प्रूव्ह होईल. सगळ्यात मोठी गोष्ट असते की हे पाचही आपले कोश आहेत, या कोशांना जो ऑक्सिजन आवश्यकता आहे, ऑक्सिजनमधला जो घटक आवश्यक आहे, तो घटक जर त्या ठिकाणी नसेल तर काय होईल, शरीर आपल्या घटक इथे जो आहे अन्नमय कोशाचा घटक जो आहे, तो अन्नमय काय इथून आपण स्वीकार केला आणि इथून आपण सगळं डिस्चार्ज करतो, चालेल ना, नको असलं सगळं आपण बाहेर टाकतो. कॉन्स्टिपेशन काय होतं, कॉन्स्टिपेशन शरीरात, पचनक्रिया नाही बरोबर आहे ना, खातो आपण पण पचन नाही होऊ शकत, इम्युनिटी कमी झाली, पचनक्रिया नाही होत. इम्युनिटी म्हणजे काय ॲक्च्युली, दुसरं काय इम्युनिटी म्हणजे, आपण शब्द इम्युनिटी वापरतो. इम्युनिटी म्हणजे काय, ती क्रिया करण्यासाठी जो वायू त्या ठिकाणी लागतो, तो वायूची कमतरता उणी होत जाते. सगळं शेवटी सगळं हेच आहे, वायूच आहे सगळीकडे, दुसरं काहीच नाही आहे. गॅस जास्त झाला काय होणार, पोट सुरू खाल्लेलं पोटच फुगून जाते, खायची ती इच्छा मात्र काय मत राहते. काय आणखीन 2-4 चकल्या दिल्या असतात बरं झालं, काय करता सगळ्या उरली नाही आता, खरं की नाही. म्हणजे हे सगळं एवढं सगळं शरीरामध्ये आपल्या हात चालतं, आपल्याला काहीच माहीत नसतं, कळलं की नाही. आपण केव्हा एकदा ठीक होतो पुन्हा तुटून पडतो. व्हायरस कोणता आपल्या शरीरात निर्माण होतो, तो पहिलं त्याचं पहिली रिॲक्शन कुठे होते, आपलं टेम्परेचर वाढतं, कळलं की. हे टेम्परेचर वाढतं म्हणजे आपल्याला ताप येतो. ताप येणं म्हणजे काय, तुमच्यात व्हायरस आला आहे कोणता तरी, कोरोनाचाच आला असं नाही आहे सगळेच व्हायरस आहे, कळलं की नाही. हा व्हायरस आला आहे, पण हा व्हायरस आल्यानंतर तुम्हाला सर्दी होते, कळलं की नाही, शिंका येतात. हा रेझिस्टन्स पॉवर आहे बॉडीचा. तो व्हायरस आत आल्याबरोबर तो काय करतो, तो बाहेर फेकतो, ते आतमध्ये राहू देत नाही. जर नसत्याला शिंका, नसतेली सर्दी, तर तुम्ही कायमचे त्याच्यात अडकले असते, तो व्हायरस तुमच्या बाहेर पडला असं नसतं, त्यानंतर तुम्ही ज्या शरीरात गेले असते. हे पहिली त्याचा अटॅक जो असतो, त्याचा झाला अटॅक, हाही अटॅक करतो, चल भाग. आणि आपण बाबा दादा डॉक्टर मला गोळी द्या, लवकर गोळी द्या, काय सर्दी झाली, मला काय झालं, हे होत आहे पोटात कसतरी होत आहे, द्या गोळी. वी आर ॲडिक्ट टू मेडिसिन फॅसिलिटीज. औषध तुम्हाला 3 दिवस तुम्ही वाट पाहत, तुमचं काही बिघडत नाही, शरीर नैसर्गिकरित्या ते रिस्टोर करतं. त्यांनी जी बाहेरचं काही येऊन गेलं व्हायब्रेशन, त्यांनी ते रिमूव्ह करून टाकलं, तुमच्यात काही नाही राहिलं. टेम्परेचर काय येतं की प्रत्येक जीवाणू जो असतो, किटाणू जो असेल, तो त्याची एक जगण्याची लेवल असते टेम्परेचरपर्यंत. टायफॉईडची लेवल आहे 105पर्यंत आहे, 100च्या वरच आहे, कळलं की नाही.
त्यामुळे आपल्याला टायफॉईड जेव्हा होतो आपलं टेम्परेचर कसं राहतं, मलेरिया लेवलवरती आहे त्यांची 100च्या वर आहे, तर आपलं टेम्परेचर जास्त जास्त हाय होतात. मग पट्ट्या ठेवायला लावतो आपण की शरीर खराब होऊ नये म्हणून आपलं. त्याच्यामुळे थंड राहावं शरीर, काही शरीराची उष्णता वाढते. उष्णता वाढली की ते आणखी हे होऊन जातं. ती उष्णता यासाठी वाढवल्या जाते की ते जे किटाणू तुमच्या शरीरात आहेत ते नष्ट व्हावेत. कारण त्याची रेंज किती आहे, एखाद्या किटाणूची 99 आहे, एखाद्या ठिकाणी 100 आहे, एखाद्या ठिकाणी 101 आहे. 101 पर्यंत वाढलं टेम्परेचर तर तिथपर्यंत तुमचं सगळं ते किटाणू मरून गेले. तर त्यांची लेवल तेवढीच आहे 100च्या वर नाही जात. पण ज्यांची त्याच्यावरची आहे, सूक्ष्मात सूक्ष्म आहेत ते मरत नाही. ना किती टेम्परेचर वाढवे पण नाही मरते. मग त्याला टायफॉईड आहे, मग त्याला तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागतं, गोळ्या द्यावं लागतं. तेव्हा तुमचं औषध सुरू होतं. कशासाठी, त्यांना मारण्यासाठी. झालं की नाही, हा फरक आहे. आणि ते कशासाठी देतात, तुमचं टेम्परेचर कशाला उतरवतात, तुमची बॉडी जी आहे डिस्टर्ब होऊ नये. सगळं ठीक आहे ना, दिलं आणि तुमचं गरमीमुळे तुमचं वरचं डोकं उडलं तर काय करणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना. ब्रेनमध्ये जास्त इफेक्ट गेले सगळे खराब होते डोकं. तर तसं ही शरीराची यंत्रणा जी आहे आपल्या, आपण प्राणायाम करतो म्हणजे काय करतो की हा जो वायू आपल्या शरीरात आलेला आहे, आपण श्वास घेतला आणि घेतल्यानंतर तो लगेच काय करतो, फुफ्फुसातून प्राणवायू सक केला म्हणून आपण याच्यामध्ये पॉज जो घेतो. मी असं घेतलं की नाही, असा हात ठेवला मी हे पाहायचं. आता मी काय करतो, या ठिकाणी स्टार्ट करतो, श्वास घेतो आहे 1.5 सेकंद. आता हा श्वास मी असा घेतला का, काहींचा आवाज येत होतो मगाशी हे करताना, माझंही नाही येत. ते आतमध्ये अडकलेले सगळे धागेदोरे होते त्याच्यामुळे तो श्वास आवाज करत होता. ते क्लीन असेल तर आवाज नाही करणार. मी करून पाहतो तिथे तो आपल्याला असं जर्क नाही घ्यायचं, श्वासामध्ये जर्क नको, नाही तर दुसरीकडे घुसला तर त्रास देईल. त्याला की तो अगदी स्मूथ घ्यायचा आहे, बिलकुल जसं नेचरप्रमाणे. इथे मी पॉज करतो, 1 सेकंद थांबतो. 1 सेकंद थांबणं म्हणजे काय, मी श्वास घेतला आहे, तो आला कुठून कुठे गेला, म्हणजे इथून एवढे क्रिया होण्यामध्ये 1.5 सेकंद हा श्वास इथे गेला पूर्ण फुफ्फुसामध्ये. आणि 1 सेकंद थांबतो म्हणजे काय, त्याला वेळ मिळाला तो प्राणवायू जास्तीत जास्त सक करून घेतो. कळलं की नाही. आणि जेव्हा सोडतो उरलेले वायू जे आहे ते बाहेर पडतात. आता मी ज्या वेळेला घेतला त्यावेळेला हे सगळे वायू आत आले आणि सोडताना मी आता काय करतो, ओंकार करतो. म्हणजे नेमका काय करतो आहे, स्वरयंत्र आहे आपलं, इथून ते कुठे येतं, बाहेर पडतं ना, ओठातून बाहेर पडतं. आणि हे स्वरयंत्र आहे. या स्वरयंत्रातून काय केलं, मी आघात केला. म्हणजे कुठे, इथे ज्याला मी श्वास घेतला आणि पॉज घेतला आणि मग लगेच मी आघात करतो. म्हणजे तो स्वरयंत्रामध्ये त्याचं कन्वर्ट करतो आणि मला काय ऐकायला येतं, उच्चार. कळलं की नाही. आता मध्ये मला म्हणायचं नाही की त्याला ध्वनीमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे मी इथून जो आलेला जो वायू आहे शरीरामध्ये त्याला मी काय करतो, पुन्हा ध्वनीमध्ये कन्वर्ट करतो. पण करण्यासाठी काय करावं लागतं, किक मारावं लागतं आणि तो गाडी स्टार्ट होते ना. काय त्याची घटना काय घडते, फ्रिक्शन. इमिजिएट फ्रिक्शन झालं तर गाडी स्टार्ट होते. आणि तिथे थोडं जर चुकलं, त्या ठिकाणी पेट्रोल राहिलं, बाकी ओलावर राहिला किंवा मारा की का गाडी चालू नाही आणि आपण मारतच जातो. कळलं की नाही. म्हणून मग तो हे चेक करावं लागतं आपल्याला, गाडी बंद करावं लागते, मग का मारत बसावं लागतं पूर्ण ड्राय होईपर्यंत, मग गाडी स्टार्ट होते. तसं ही गाडी आहे आपली. आपण काय केलं, फ्रिक्शन केलं या ठिकाणी, तेव्हा आपलं पेट्रोल जे आहे ते फंक्शन करायला लागलं. म्हणजे जो प्राण आलेला आहे तो आता फंक्शन करायला जातो. तर तो कुठे जातो, तो इथून असा आलेला आहे. आणि हे इथून सांगितलं ना, इथून सगळीकडे पूर्ण पसरतो, वर आणि खाली. आपला ओंकार जो आहे तो हृदयस्थानापासून आनंदमय कोशापर्यंत इथपर्यंत, प्राणमयपासून आनंदमय कोशापर्यंत इथपर्यंत आहे. कळलं ना. इथून निघाला, फुफ्फुसातून तो बाहेर पडला, स्वरयंत्रात आपण आणलं त्याला आणि स्वरयंत्रातून त्याला आघात केला. त्याचं ध्वनीमध्ये पुन्हा रूपांतर केलं. जो पहिले जसा होता तसाच त्याचं रूपांतर आपण आणि आपल्याला असा नाही करायचा किंवा असंही नाही करायचं, आपल्याला फक्त करायचं. आता हा जो टर्न होतो ना, उकार माहीत आहे ना कसा आहे, उकार माहिती आहे काय होतं, हा असा पकडा आहे ना, हा टर्न होतो. आता मी काय केलं,
हे करत असताना मी ध्वनीलाच फिरवतो आहे. आता फिरवतो आहे म्हणून ध्वनी त्याच्यात काय निर्मित होते? ध्वनी, लहरी, ध्वनी. पहिले ध्वनी निर्माण केला, त्या लहरीने मी कुठे पाठवला? या पडजिभे पण पाठवला. कळलं की नाही? बोलते कोण? पडजीभ बोलते. इथून त्याचं रूपांतर पुन्हा होतं. कळलं की नाही? आणि तो बाहेर पडतो, आपल्या ओठातून बाहेर पडतो. तो काय करतो? पुन्हा शब्दरूप होतो. कळलं की नाही? मी जो इथून तुम्ही जो उच्चार केला तो इथे पडजिभेपासून काय होतं? इथून आता 2 व्हेन्स आहेत, वरती जातात. याला काय म्हणतात? सायनस. कळलं की नाही? सायनस ही पोकळी आहे या ठिकाणी. इथे सायनसमध्ये कफ राहतो म्हणून आपल्याला शिंका येतात पुष्कळला, किंवा कफ येतो आपल्याला. छातीमध्येच असतो असं नाही, या इथे राहतात कफ. आपला खटक बोलायला गेलं की कफ आला जातो, ते सायनस कफ. तर हा इथून सायनसमधून जो आपण घेतलेला आहे तो काय करायला लागतो? आवाज नाही वाढवला मी, आता नुसता आवाज वाढवला. पण मी प्रत्यक्षात जो करतो तो हे आहे, लहरी आहेत त्या लहरी मी प्रक्षेपित करतो. कोणीकडे? या सायनसकडे. कळलं की नाही? काही प्रक्षेपित होतात आणि काही बाहेर पडतात. कळलं? प्रक्षेपित झाले त्या काय होतात? इथून कुठे जातात? इथून बाहेर काढून वेळ आहे. कळलं ना? इथून इथे आला. या ठिकाणी एक बारीक पापुद्रा आहे आपला, पूर्ण बेंदूला झाकणारा. कळलं ना? अगदी पातळ, थीन, एकदम तुम्ही कल्पना नाही करू शकता एवढा पातळ पापुद्रा आहे. कसं आहे? तुम्ही ते अनार पाहिलं का? अनार म्हणजे बेदाना, ज्या डाळिंब सोलला आहे का? आतमध्ये डाळिंब असतं ना, त्याच्यावरती पापुद्रा असतो. तो कसा राहतो? किती राहतो? का निसर्गसुद्धा कसं फळसुद्धा देताना किती काळजी घेतो. ते दाणे इकडे तिकडे गेले असते तर ते सगळे बिलकुल बरोबर त्या पातळशा पापुद्राने बांधून ठेवलेले असतात. कळलं की तसा आपला ब्रेन आहे ना, हा सुद्धा अगदी पातळ पापुद्रा. आणि तो पापुद्रा नुसता साधा नाही आहे, तो काय आहे? वरती जे आपण लावतो ना सोलर सिस्टीमला, माहिती ना वरती काय लावतो? वर सोलर सिस्टीममध्ये काय राहतात? वरती गच्चीवर पूर्ण रिसिव्हर जो असतो ना, किती सेन्सिटिव्ह राहतो तो, सगळे किरण सक करतो. कळलं की नाही? तसा ब्रेन आहे ना, तो डायरेक्ट कोणती गोष्ट ब्रेनमध्ये जाऊता येत नाही. ते पाठ सांगितलं मी तुम्हाला. पण हे वरचा पापुद्रा आहे ना, 2 भागात असा विभागला राहतो त्याचा. कळलं ना? आणि तो त्याच्या आतून या इथे जातो. इथे काय आहे? लहानपणी काय असतं? सगळी एनर्जी कुठून येत असते? त्या तेल चोळावं लागतं ना, एक होल आहे त्या ठिकाणी. कळलं ना? आपण ते काय करतो? बंद करतो. त्यामुळे वरची स्किन जी आहे जिथपर्यंत पूर्ण होत नाही लहान मुलाची, तिथपर्यंत आपण त्याला टाळा तेल लावतो. कळलं ना? कारण ती एनर्जी सोर्स आहे त्याचा सगळ्या गोष्टीचा. आणि इथून मग ती इथून कुठे जाते? हे पिंड. आणि याच्यातून कुठे जाते? ब्रह्मांड, म्हणजे कॉस्मिक. म्हणजे मी जो इथून श्वास घेतलेला आहे, किती मोठा प्रवास आहे बघा, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. इथून मी जो घेतलेला आहे तो इथून स्वरेंद्रातून माझा आघात बरोबर जसं झाला की मी एकदम श्वास मारत नाही, एकदम मारला की आवाज तुमचा मोठा होतो. कळलं की? तुम्ही त्या ठिकाणी थांबा, श्वास घेतल्यानंतर पॉज करा. पॉज केल्यानंतर मग मला पाहिजे त्या कंट्रोलमध्ये मी आता हा मी आतमध्ये करतो. दोन्ही काय फरक बघा. कुठून जातो? इनसाईड, आतून वर जातो. आम्ही सरळ म्हटलं तर गेला बाहेर, तो बाहेर गेला म्हणजे तो फिनिश, वातावरणात गेला, आला आणि गेला. काय आणलं का काय आणलं? पण हा कुठे जातो? इकडं. म्हणून सगळ्यात मोठा ओंकार साधनेचं सगळ्यात मोठा पॉईंट आहे तो या ठिकाणी आहे स्वरेंद्राचा. याला तुम्ही पडजिभेकडेला फेकायचा आहे. ती लहरी जी आहेत ना त्या पडजिभेकडे फिरवायच्या आहेत, तर तो सायनसमधून वर जाईल. आणि नाहीतर तो बाहेर निघून द्यायचा. तुमचा बाहेर निघतो म्हणून आवाज मोठा होतो. कळतं? आवाज का मोठा होतो? त्याचं कारण एवढं आहे, तुम्ही घेतला आणि तसाच बाहेर टाकला, तुम्ही तो आतमध्ये. आपण ह्यासाठी उदाहरण म्हणजे प्राणायामामधलं हे आहे की नाही, काय म्हणता याला? हां, हे बघा, आता मी घेतो आहे आणि हा वर फेकतो आहे मी,
आता वर न फेकता कसा आवाज येतो बघा, आणि वर फेकला तर आवाज कसा येतो ते बघा. म्हणजे इथून जो आवाज वर जातो, कारण याचा उद्देश काय भ्रामरीचा, तुमची स्मरणशक्ती तीव्र होती. केव्हा तीव्र येईल, हा श्वास इथे गेला तर ना. एकच गणित आहे सगळीकडे. हे दुसरे टच केला हे तीव्र. आता मी सुरू करतो. कोण करतं प्राणायाम रोज? करून दाखव, करून दाखव. डोळे दाबायचे नाही, अगदी टच करायचं फक्त, स्पर्श. हा व्हायब्रेट झाला का तुम्हाला? व्हायब्रेट्स आहे, फरक आला का लक्षात? एक वर फेकायचं आहे. तुम्ही सरळशीत म्हणताय, तुम्ही वर त्याला फेकतच नाही. त्या तो ध्वनी जो आहे तो वर न्यायचा आहे. तुम्ही कसं केलं, मी तुमचा करून दाखवतो. हा तुम्ही केलं नाही, हा नाही झाला. हा वर फेकायचा त्याला. तुम्हाला फक्त इथून आवाज येताना दिसेल. तुम्ही श्वास इथे काही जाणवणारच नाही तुम्हाला, इथे जाणवला पाहिजे तो आवाज. हां, तर तिथे नसेल जात तो फायदा काय त्याला, ते तिथे गेला पाहिजे. नुसता असं म्हटलं नाही, असं गेलं पाहिजे. तसाच ओंकार आहे, कळलं की नाही? तर हे सगळे तुमची या ठिकाणी सगळे क्लिअर असतील, कळलं की नाही? आता पुष्कळला हे शिकवणार मी नंतर, तुम्हाला सगळे शिकवणार, या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे की काही गोष्टी कशा शिकायला लागतात, कशा पद्धतीने शिकावं लागतं. की जिथपर्यंत तुमचे आता हे जे श्वास आहे, आपली एक श्वासनलिका एकीकडली सुरू राहते, त्या दुसरी बंद राहते. दुसरी बंद राहिली की त्यामध्ये कप बसतो सगळा, कळलं की नाही? मग आपण दुसरीकडे श्वास घ्यायला गेलं तर आता आपल्या यांनी काय झालं, दोन्ही ओपन झालं, कळलं. पण ही सतत नाही राहत. तुम्ही ज्या साईडने झोपाल इकडली साईड बंद राहते, ती सुरू राहते. असं सुरू राहतं सगळ्यांनी, एक ऑल्टरनेटिव्ह राहते. ऋषीमुनी जे आहेत किंवा याच्यातले योगी जे आहेत यांच्या दोन्ही सुरू राहतात एका वेळेला, ऑल्टरनेटिव्ह नाही राहत, कळलं की. तर हे जे तिथपर्यंत तुमचं क्लीन नसेल आणि तुम्ही आपला रामदेव बाबा करताना ते कानातून कान फाडून टाकेल पडदा सगळा, त्याला पूर्ण क्लीन पाहिजे तुमचा. कुठेही नसेल क्लीन, कप असेल तर कप बाहेर येईल. म्हणून कोणती गोष्ट करताना याच्यामागचं सगळं शास्त्र जाणून घ्यावं लागतं. नुसतं पाहायला आपण केलं असं नाही, थोडंसं शिकावं लागतं, त्यामागचं काय वाचावं लागतं, नाही तर डॅमेज करू शकतो आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात प्रत्येकाच्या. तसं आपण आता घेतलेला जो हा गेला कुठे, इथून वर गेला, वर गेला ना. आणि मग असे दोन्ही करून दाखवलं तुम्हाला. हा वर गेला आणि वर जाऊन तो इथून कॉस्मिकमध्ये जातो आणि कॉस्मिकमधून पुन्हा रिबाउंड होऊन पुन्हा कुठे येतो, इथेच वापस येतो. तो ते तार तुटलेलं नाही राहत, पुन्हा वापस इथेच येतो. आणि तो वापस येताना काय घेऊन येतो, जो अनाहत नादावरचा, कळलं की नाही? तो अनाहत नाद, नाद, सूर, स्वर, तुम्ही स्वरात आहे तर स्वर वापस पुन्हा इथे वापस आला. आणि सोबत तिथे काय आहे, त्या ठिकाणी सगळ्या वरची मंडळी आहेत ना आपली, ही सगळी वरती आहेत, त्या लेअरमध्ये आहे ती गुरु मंडळी सगळी जी आहे ना, तिथे बसले जातात, गप्पा मारतात आपसात. अरे तू जरी तिथे त्याला त्रास द्या, केलं ना, तर तिथे दुरुस्त करायला त्रास झाला म्हणजे दुरुस्त करतात. तर ते तिथून काय करतात, आपले गुरु कोण आहे, दादा. तो आशीर्वाद जो आहे तो त्या सोबत अटॅच होतो,
कळलं ना? आणि तो आपण जेव्हा तो आपल्या इथून येतो तो आशीर्वाद आपल्यामध्ये धारण होतो. म्हणजे प्रत्येक वेळेला ही कुठे कोणत्या क्षणी तो धारण झाला हे आपल्याला माहिती आहे. कळलं की नाही? जमिनीमध्ये बीज आपण पेरल्यानंतर काय होतं ते कोणत्या क्षणी त्याला कोंब फुटलं आपल्याला माहिती आहे का? जेव्हा बाहेर येते तेव्हा कळतं. म्हणजे दादाने तुम्हाला ओंकार दिलेला आहे याचं प्रत्यक्ष क्रियान्वयन केव्हा होईल? या जन्मात की पुढच्या जन्मात की पुढच्या जन्मात माहीत नाही आपल्याला. या जन्मात येऊ शकते, पुढच्या जन्मात येऊ शकते. कळलं की नाही? म्हणून ते होत नाही असं नाही. आपल्याला काय करावं लागतं? फक्त त्याची मशागत करावी. आपलं काम काय? मशागत करणं. बीजारोपण कोणी केला? दादाने केलं. आता त्याची मशागत आपण करा. तुम्ही चांगला आहार घेतला, उपचार, आहार आणि विहार. कळलं की नाही? चांगला आहार घेतला त्याच्यातून काय मिळेल? चांगले विचार मिळतील आणि त्याकडनं आपला आचार घडेल. जसा आचार घडेल तसंच आपला उपचार होईल. ही सगळी क्रिया एकातून निर्माण होणारे सगळे वलय आहे. आणि ही वलय होमोजिनियस त्याला म्हणतात. हेट्रोजिनियस दोन शब्द माहीत आहे तुम्हाला? एक होमोजिनियस आणि दुसरे हेट्रोजिनियस म्हणजे विसंगत आणि सुसंगत. हे सुसंगत वलय जेव्हा निर्माण होतात शरीरामध्ये ते क्रिएटिव्ह असतात आणि विसंगत असतात, एकमेकावरतीच अटॅक करतात, ते निगेटिव्ह असतात. ते डिस्टर्ब करतात आपल्याला, आपल्या मनाला डिस्टर्ब करतात, सगळ्या गोष्टी असतात. पण होमोजिनियस जेव्हा निर्माण होतात तर हा होमोजिनियस क्रिएशन आहे. कळलं की नाही? की त्या पद्धतीने कळलंसुद्धा नाही पाहिजे आपल्याला. ते बरोबर स्वतःच करतात. आपल्याला फक्त काय करायचं आहे? ती प्रोसेस माहीत करून घ्यायची फक्त. मुद्दाम आर्टिफिशियल आता वर जा रे महाराज घालून एक लाटणं घ्यायचं ठेव. तसं काही करायचं नाही. नैसर्गिकरित्या सगळ्या म्हणून पहिले शब्द वापरा. सगळ्या सुरुवातीला मला काय सांगितलं आहे? बिहेव विथ द नेचर. निसर्गाप्रमाणे वागा. अनैसर्गिक काहीही करू नका, अदरवाईज इट विल डॅमेज यू. म्हणून ज्यांना पुस्तकं वाचतात, ते पेपर वाचतात, त्याच्यावरती धार्मिक याच्यावर लिहिलं राहतं ओंकार कसा करायचा. वाचला एक दिवस पेपर, यांनी आणला पेपर, अरे पेपर दिला आहे ओंकार कसा करायचा, चला करू आपण. कळलं ना? ओंकार करायला जातो त्याच्यात आणि मग अरे चक्करसारखं मला वाटतं म्हणजे चांगला की वाईट आहे. मी ओंकार करायला गेलो की मला चक्कर देतो. चांगलं की वाईट आहे काय? येतो हेट्रोजिनियस म्हणून माहीत नाही. त्याचे वलय निर्माण झाले ते शरीरात. शेवटी शरीर वल्यानेच आहे ना सगळं. शरीरामध्ये दुसरं काय? पाणी आणि वलय, दुसरं काहीच नाही त्याच्यात. वल्यानेच आहे सगळं. हे वलय दुसरे कोणते तरी आडवे तिडवे घेतले, त्यांनी डिस्टर्ब झालं, मग तुम्हाला चक्कर आहे. पण गुरु आशीर्वादाने जेव्हा आपण हे करतो, कारण की त्यांचा आशीर्वाद, त्यांची आज्ञा म्हणून सांगायला लागतं. जेव्हा आता तुम्हाला संकल्प करावा लागतो, जेव्हा तुमची खरोखर इच्छा आहे रोज साधना करायची, तुम्ही मला सांगितलं माझी साधना करायची इच्छा, तुम्ही कधी म्हणणार नाही कर साधना. तुझा पक्का जेव्हा विचार बिलकुल आता काही एखाद्या म्हणण्यासारखा जागेवर हलणार नाही असा पक्का विचार जेव्हा होईल तेव्हा मला सांग. ते पण तू करत राहा खरं की नाही. पण जेव्हा तसा विचार येतो मग दादापुढे आपण विडा ठेवतो. गंडा बांधतात की संगीतामध्ये, तसा गंडा बांधणं असतं विडा ठेवणं. की दादा आता मला हा शिकायचा आहे, तुम्ही मला शिकवा. मी नाही शिकवत आहे तुम्हाला, मी नुसतं सांगता येते जे मला येत देते. शिकवतात कोण? ते शिकवतात. त्यांना शरण द्यावं लागतं, शरणागत व्हावं लागतं. इगो तुमचा संपवून टाकावं लागतो. तुम्हाला काही माहीत नाही, यू आर नथिंग, यू आर दगड है ना. आणि मग ते तुम्हाला दगडाचा शेंदूर पाजतात आणि देव करतात. गणपती ते रिमोट कंट्रोल त्यांच्याजवळ आहे. जास्त करतो का? शेंदूर काढून टाकला, काय झाला? पुन्हा दगड. कळलं की आपल्याला देवही व्हायचं नाही, शेंदुरी पासू नका, दगडही व्हायचं नाही, माणूस व्हायचं. आपल्याला मानव व्हायचं आहे. कळलं की आपल्याला फक्त मानव म्हणून जगायचं बस. कळलं? जे द्याल त्याच्यात आनंद आहे. मागणं काहीच नाही. जो सरेंडर होतो तो कधी मागू शकत नाही, त्याला मागण्याचा अधिकारचा गेला असतो. जे देईल ते घेणं. तसं गुरुला सरेंडर होणे, गुरु जे देतील ते घेणं. त्यांना मागू नका मला आता हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ओंकार साधना शिकायची आहे, शिकवून देणार मला गुरु व्हायचं आहे. जस्ट कोणतं ते माध्यम, जे माध्यम गुरूंना सहजतेने सोपं वाटतं, या माध्यमातून जर आपण हे प्रवास केला ते 1000 लोकांपर्यंत जाईल. ते तुमच्याकडे नाही पाहत, ते पाहतात याची फ्रिक्वेन्सी किती आहे. याच्यासारखी आता हा टोल मारणार आहे का जोरात, शिका रे सांगतो तुझा ओंकार म्हणा. हां असं नाही म्हणताय तुला,
मी करून दाखवतो. मी करून दाखवतो. नोबडी कॅन. ओंकार परफेक्शन तुम्ही कधी देऊ शकत नाही आहे. जन्मोजन्मी शिकायचं आहे ते आपल्याला, एका जन्माचं नाही आहे ते. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, साधना. जी साधत नाही ती साधना. साधली म्हणजे तुम्ही संपले, आता काही आवश्यकता नाही, चला वर. म्हणून आपली साधना कंटिन्युअस राहणार आहे, आपण संपत नाही. अनेक जन्म घ्यायचे आपल्याला. दादा म्हणतात मला अनेक जन्म घ्यायचे आहे, मला मुक्ती नको आहे, कुठेतरी एखादा ग्रह बनून नाही बसायचा आहे. कोणता ग्रह होता? ध्रुव बाळ. ध्रुव तारा, असं तारा पण बसायचा नाही आहे. मला लोकात राहायचं आहे, लोकामध्येच जगायचं आहे आणि लोकासारखंच जगायचं आहे आणि लोकांना त्यांच्यासारखं जगता जगता त्यांच्याबरोबर टपरीवर जाता जाता त्यांना ओंकारमय करायचं आहे. ही गुरुची शिकण्याची गीत आहे. सिंहासनावर नाही तर आता बसतो, स्टूलावर बसायचे, दादा छाट्या खुर्चीवर बसायचे, पॅन्ट शर्ट घालून शिकवायचे, कुर्ता पायजामा घालून शिकवायचे. झालं की हे दादा शिकण्यासारखं खूप आहे. थोडासा रिसर्च करा, अभ्यास करा त्याचा. इतकं मन झालं आहे की हे बाजू सगळं आपण बघतो आहे ना, त्यापुढे तो चौथा आहे नुसता. प्युअर सगळं तिथे आहे. ते एक्स्ट्रॅक्ट करता आला पाहिजे. शिकण्याची आपली कला पाहिजे, शिकता आलं पाहिजे, डिव्होशन पाहिजे, तर जमतं आहे सगळ्या गोष्टी. खरं की नुसतं मला ओंकार मी केला आणि माझा ओंकार छान झाला म्हणून काही ओंकार होत नाही. छान ज्या दिवशी आपला ओंकार छान लागला होता त्याला काय म्हणतात? सूर लागला म्हणतात. कलाकार जेव्हा गायक असतो ना, गाणं प्रेझेंट करतो ना, किशोरी अमोणकर, तिचं कोणतं आहे घराणं? हां, कोणतं आहे घराणं तुझं? याच्यामधलं जयपूर घराणं. ते घराणं आहे आलापाचं. है ना, तिला सूर लागायला ती एक एक दोन दोन तास सूर लागणं यासाठी एक एक दोन दोन तास तिला लागायचे. इतकी मोठी कलाकार असताना सुद्धा खेळ नाही करायची ती. तिथपर्यंत ऐकणारे नुसते आपले डोलत आहे. आणि तिथून एकदा तिचा सूर लागला की सकाळ केव्हा झाली लोकांना समजायचं नाही. यमन राग एक्सपर्ट आहे ती. खरं तर हे केव्हा कळतं, केव्हा होतं? तो कलाकार जो असतो ना, आपल्या अमरावतीमध्ये भीमसेन जोशी आले होते. इथलं कोणतं ते मंडळ आहे, संगीत कळंबाचं मंडळ. त्यांचं 25 वर्ष काहीतरी काय त्यांचं कोणता ते हीरक महोत्सव काय होता माहीत नाही. हां, तर तो महोत्सव होता, त्याला आले होते. आणि त्यांनी आल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. खूप पूर्ण ते स्टेडियम भरलेलं होतं. आणि सुरुवात नाही करत ना तर लोक त्याला ते खूप अभंग, त्यांची वाणी होती ना ती अभंगानी, माझे माहेर पंढरी, त्यांचे सुरू झाले. स्टार्टच नाही घेत, सुरू झाले माझं माहेर पंढरी. भीमसेन जोशींचे त्यांचे लोकांचे ऐकले. काय असतं, त्याला कलाकार पाहिजे असतो, त्यांनासुद्धा त्या कलेची जाण असणारा ऐकणारा पाहिजे असतो. त्यांनी सुरू करून दिले. आपले एक जण हे काय लागले, चिठ्ठ्या पाठवायला लागला. हे तेव्हा खूप पॉप्युलर होतं माझं माहेर पंढरी. त्यांनी सगळं पाहिलं. त्यांनी ते खूप हसले आणि त्यांनी आपलं ते अभंगीत सुरू केलं. 5-6 गेले मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संगीत हे करून वगैरे केलं. आणि मग त्यांना सांगितलं सगळ्यात शेवटी की तुमचं हे जे होतं त्याला की नाही, त्याचं तुम्ही वर्ष या कार्यामध्ये आहेत, त्याचं एक मुकुटमणी जो होता त्याला की नाही, म्हणून मला ती जे पेश करायचं होतं, मला प्रेझेंट करायचं होतं तुमच्यासमोर, ते मी करू शकलो नाही, माफ करा. कळलं, मी पुन्हा येईन. कळलं, आणि त्यावेळेला मी ते पेश करेन. तुमच्याकडून एकही पैसा मी बिदागी घेणार नाही. खरा कलाकार पुन्हा आले होते त्यांनी. मग त्यांना कळलं की मैफिल कोणती असावी, कशी असावी. कळलं ना, ही संगीताची मैफिल आहे ना, म्हणून ती घराघरात होत होती पहिल्याच्या काळामध्ये, राजघराण्यात होत होती, की जिथे त्यांना तो उत्स्फूर्त असणारा, त्याला समजणारा प्रेक्षक होता. त्या ठिकाणी दाद देणारा, कुठे दाद द्यायची, कुठे टाळी वाजवायची, हे सगळं ठरलेलं आहे. कुठे दिली भरपूर टाळी वाजवायची. कलाकार आहेत आता ना आपले दुसरे, काय नाव त्याचं, MP कुमार गंधर्व. हरियाणामध्ये कार्यक्रम सुरू होता.
सगळे म्हणजे मोठा हे होता आणि त्याला सगळे राज्यपाल मुख्यमंत्री सगळे 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 VIP कक्षामध्ये सगळे बसलेले आणि आता हे कुमार गंधर्व गायला सुरुवात करणार. तर काय असते तो कलाकार जेव्हा ते करतो ना, आता मी सांगितलं ओंकार करायचा आणि यू आर प्रिपेअर्ड फॉर दॅट. तो पूर्ण प्रिपेअर्ड होतो स्टार्ट करणार आणि स्टार्ट करताना ते राज्यपाल त्याच्या बहुते 5-7 लोक आपसामध्ये चर्चा करतात. तो सुरू करणार केलं सुरू त्यांनी आणि ते त्याचं नजर त्यांच्यावर पडली, थांबला 5 मिनटं थांबून राहिलं. एकदम काही जीव त्यांच्याकडे आला. त्यांना वाटलं की काही यांना पाहिजे. म्हणे जे इथे आले आहेत एक अनाऊन्स करा, ज्यांना खरोखर संगीत ऐकण्याची इच्छा आहे, त्याचा आनंद घ्यायची आहे, त्यांनी कृपा करून बोलणं थांबवा. आणि मग त्यांनी त्यांच्यावर फोकस नाही केला, पब्लिकवर फोकस केला. त्यांनी माईकवर अनाऊन्स केलं त्यांनी की तुम्ही सर्वांनी आता याच्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होत आहे, तर आता सर्वांनी शांत असावं, आपसातली चर्चा बंद करावी. ज्याला कळायचं तो टोला त्याला बरोबर कळला, कळलं की नाही. सगळी पहिली VIP लाईन एकदम स्टॉप आणि मग यांनी स्टार्ट केलं, कळलं की. मग ते बरं गेलं. कलाकार हे असे राहतात म्हणून त्याला आपण थोडी विम्झिकल म्हणतो. आपण विम्झिकल नाही राहते, तुम्ही विम्झिकल राहता. साईबाबा आपल्याला विम्झिकल वाटत होते, केव्हाही घराच्या बदलून काढायचे, मारून काढायचं, तिथून राहतं. ते म्हणे मी जर असं नाही राहिलो, कारण की मी असं जर नसतो वागलो, या लोकांनी मला खाऊन टाकलं असतं. समाजात राहायचं आहे ना, पण तरी त्याच्याकडून अलिप्त राहायचं आहे. समाजात राहून समाजात अलिप्त राहायचं आहे, तर त्यांना मग हे असले प्रकार करावं लागतात. घे ते बदलून काढतात, कळलं की नाही. दादांचं काय होतं, दादांना उचलून घेऊन जात होते लोक, आमच्या घरी कामकाज आहे चला. म्हणून ते जिलानी बाबांनी सांगितलं असं यांना दादांना उचलून नेलं तर कार्य काय करणार, याचं संपवून टाकतील, लोक खाऊन टाकतील यांना. यांच्याकडून खूप मोठं कार्य करायचं आहे. या लोकांना कुठे माहिती आहे की यांना फक्त ऐक माहिती आहे लोकांना. चाललं आमच्या घरी दूध हे होत नाही, उचलू जातं सारखं, मोलकरीण येत नाही, तुमच्यासाठी हे ऐकच सगळे असे प्रकार आहेत. त्यांना तर कार्य वेगळं करायचं आहे या जगामध्ये, विश्वशांतीचं कार्य करायचं. आणि यांच्यासोबत सोडून दिलं हे असे सगळ्यांना घेऊन जातील, दादांना काही टिकू देणार नाही. म्हणून मग त्यांनी जिलानी बाबांनी या कार्यामध्ये पहिल्यांदा उडी घेतली आणि दादांना मग कार्य बांधून दिलं सगळं. साई आध्यात्मिक समिती तयार केली, त्याच्यामुळे सगळे विभूतीच होते सगळे, दुसरे नाही. आणि या विभूतींनी सगळ्या गोष्टीला शिस्तीत बांधलं, कळलं ना. या वेळेला या ठिकाणी ज्या जागेवर या पद्धतीनेच कार्य होईल, केव्हाही आले आणि केव्हाही गेले दादा भेटणार नाही, कळलं की नाही. म्हणून शिस्तीमध्ये तुम्ही बसता. आणि आरती म्हणतील काल तुम्ही प्रत्येक गोष्टी शिस्त आहे, डिसिप्लिन आहे, ती पाळा पाहिजे. ती पाळण्यासाठी राहतं. आपण कोण सांगितलं, कशासाठी सांगितलं, बाहेर जाताना कसं जायचं. एकाने गाडी स्टार्ट केली, त्याची गाडी आवाज दुसऱ्या ती पण दुसऱ्याने स्टार्ट करणं, ही शिस्त आहे. की आपल्याला कार्य करायचं आहे ना, मग आपण समाजाला जे काय आवश्यक आहे, सरकारने जे नियम दिले आहे त्याच्यात बसून आपल्याला कार्य करायचं आहे, तोडून नाही कार्य करायचं आहे. मग आपल्याला ती डिसिप्लिन पाळावं लागेल की नाही पाळावं लागेल. मग ही डिसिप्लिन बाहेरची की गुरुमार्गातलीच आहे, आहे ना. म्हणून हे सगळं कार्य हे असं होतं. जिथे अशी डिसिप्लिन नाही राहत त्याच्यामुळे गोंधळ होतो. मग दादाचं कार्य डिसिप्लिन कार्य आहे. बाहेर बोर्ड लिहिला आणि त्याचे वाचता तुम्ही, ते नोटीस बोर्ड प्रत्येकाने वाचा. इथून 10 दिवस पूर्ण होण्याच्या आत काय लिहिलं दादांनी, कसं कार्य राहतं, कळलं ना. कार्य कसं पाहिजे. कार्य म्हणजे नुसतं आपण मी काहीतरी करतो म्हणजे कार्य करतो असं नाही आहे. दादा म्हणाले मी इतके वर्ष जेव्हा इंग्लंडमध्ये गेले, दादांना पाठवलं इंग्लंडमध्ये, साईबाने फिरायला पाठवलं नाही आहे. आचार केलं ना, हा शब्दाचा अर्थ कळायला दादांना पाठवलं. स्मशानात गेले, कसं स्मशान होतं, फिरायला लोक जायचे, स्मशानात फिरायला जायचे ना. आपल्या इथे स्मशानात जा म्हटलं, स्मशानात फिरायला जायचे. मग त्यांच्या घराचं कोणाचं असेल त्या ठिकाणी त्याच्यावर मेणबत्ती लागायची, कळलं. दादाने हा आचार बघितला. दादानी त्या ठिकाणी कुठे कुठे गेले नाही, दादा सगळीकडे फिरून आले, प्रत्येक ठिकाणी पाहिलं. आणि ते पाहिल्यानंतर दादाने बघितलं की मी म्हणत होतो की माझ्या इथे मी इतके वर्ष साधना शिकवलं लोकांना, इतकं कार्य केलं,
आता मला असं वाटतं मी ते काहीच कार्य नाही केलं आतापर्यंत. इथली आरती बघा, त्यांचं जे होतं पद्धत ख्रिश्चन लोकांची, त्यांची पद्धती बघा, आरती कशी म्हणतात ते बघा, बैठक कशी. इथे आरती सुरू जाऊन 4 आरत्या झाल्या आहेत आणि मग बाहेरून येतो आणि पहिली जागा रिकामी तिथे जाऊन बसतो. तिथं तसं नाही सांगितलं. आरती तो बाहेर तुम्हाला रिसीव करेल, तुम्हाला तिथं सोप्यावर बसवेल, कळलं ना. आणि आत दादा म्हणे मला आत नेलं, तर सोप्यावर बसवलं, तुम्हाला कळलंच नाही तो काय बोलतो, कळलं की नाही. तर मला बोलणं ऐकायला येत तर इतक्या हळू आता डिस्टर्ब न करता बसतो. आमच्या इथे चालले धडधड धडधड करून घाट बसतो. तर काय चाललं रे करता आणखी दिसतो. मी आतापर्यंत हेच करता आलो. आमची आरती ही अशी आरती, केव्हाही यावं आणि केव्हाही बसा. दादांचं जे आहे ना कार्य या ठिकाणी जे होणार आहे ना, ते दादांच्या इच्छेप्रमाणे होणार आहे, माझ्या इच्छेप्रमाणे नाही. 7ला आरती स्टार्ट म्हणजे त्यावेळेला 7ला आरतीला तुम्हाला इथे आत बसलेले असावं लागेल. दारात आलं ना, आपल्या दारापाशी एक बसलेला राहील, तो सांगेल ही जिना आहे ना, बसायचं असेल त्या जिन्यावर बसा. हां, आतमध्ये जागा भरपूर दिसते ना, ती रिकामीच आहे. 2 जरी असेल तर 2 समोरच आरती होईल. येणारे चालले आणि बसत चालले आहे, त्याला व्हायब्रेशन आहे, वलय आहे. त्या ठिकाणी त्या विभूती असतात, त्यांचं त्यावेळेला आगमन झालेलं असतं. आणि आम्ही काय करतो, त्या विभूतींना ढकलतो, आम्हाला बसू द्या, तुम्ही जा. म्हणून दादांना वाईट वाटलं. दादा म्हणून बाबांनी पाठवलं तिथे की कार्य कसं करायचं बघा, किती शिस्तबद्ध कार्य पाहिजे, किती प्रत्येक गोष्ट किती ठरलेली कशा पद्धतीने पाहिजे, त्याचं सौंदर्य कसं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी दादाने शिकवल्या आपल्याला. दादाने नुसतं मला देवदेव करायला नाही शिकवलं. देव नाही म्हटलं तरी चालेल, तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण परफेक्ट साधना करा, हे दादा सांगा. नाही तुम्ही पूजेत रमता आणि मग 10 मिनटं उरले की साधना करायला जाता. ऑफिसची वेळ झाली, करू नका पूजा, काय हरकत नाही, साधना करा. म्हणून आपल्याकडे लोक हुशार आहेत. ऑफिसवाले जाणारे बायकांना सांगतात पूजा तुम्ही करा, मी साधना करतो फक्त, करेल. हा असा प्रकार आहे. म्हणून साधना करताना लक्षात ठेवा, वेळ आपली आली संपा. आपण फक्त एक 5 मिनटं ट्रायल घेऊ आणि नंतर मोकळं होऊ. ठीक आहे, बसा सर. हा असा करा. का फरक पडतो तो तुम्ही स्वतःचा अनुभव स्वतः घ्या. आता बघा मी इथून स्टार्ट केला ना, आता मी 1.5 सेकंद आहे, हात कसा जायचा आहे माझ्याकडे पहा, एकदा पाहून घ्या पूर्ण. तर बघा आता चला, हात टेकलेला नको, 90 डिग्रीमध्ये पाहिजे. आता मी हात श्वास घेत वरती करतो. श्वास कसा आहे बघा, आवाज येतो का, एकदम झटका गेला कसा, 1.5 सेकंद आहे म्हणजे 1.5 सेकंद झालं पाहिजे. इथे मी 1 सेकंद थांबलो आहे, पॉज, आणि मग 1 सेकंद थांबल्यानंतर काय करतो, परत पॉज 1 सेकंद, 1 सेकंद थांबून याबद्दल श्री साईनाथाय श्री साईनाथाय म्हणा नुसतं म्हणा. पक्की सवय झाली पाहिजे. केव्हा म्हणायला सांगितलं
श्री कुठलाही गोंगाट येतो सुरामध्ये येते ना, ही सुरामध्ये आली पाहिजे साथ, स्वर गायब झाले पाहिजे आणि फक्त कानाला सूर आला पाहिजे. ओ गेल्स ओ. आपण काय करतो नामस्मरण करताना, तरी तुम्ही नामस्मरण पुष्कळ चांगलं करताय, कळलं की नाही. हे करताना आपण काय केलं, हे करता करता मला ऐकायला नाही, आता हात फिरलाच पाहिजे असा, उच्चार मध्य आणि लय. 5 सेकंद 10 सेकंद. काय केलं, फक्त व्हॉल्यूम जो आहे तो कमी झाला, स्वर स्टेडीच आहे, स्वर कुठेच बदलत नसतो. व्हॉल्यूम जो आहे तो काळी एकमध्ये म्हटला आहे, ह्या काळी एकमध्ये तो म्हटलेला की तुम्ही प्रयत्न करा त्या व्हॉल्यूमपर्यंत बरोबर पोहोचण्याचा, कळलं ना. तुमचा व्हॉल्यूम फेकला जातो बाहेर. व्हॉल्यूम मोठा केव्हा होतो, जेव्हा आपण एखाद्यावर ओरडतो तेव्हा व्हॉल्यूम मोठा होतो ना, सोपी पद्धत आहे. भाजीवाला समोर गेला तर आपण काय करतो, असं बोलते बोलून आपण जागा इथे म्हणता नाही आली, जर तिथे म्हणते आहे ना, त्याला हो म्हणतात. इथे स्वर एकच आहे, फिक्स आहे, त्याला फक्त काय उच्चार मध्य आणि लय. पहिल्या ह्याच्यामध्ये स्वर ताल आणि लय, दोन्ही ह्याच्यात लय आहे, पण पहिला लय म्हणजे श्लोक, कळलं, आणि दुसरा लय म्हणजे परफेक्शन. तबलावाला हा तबला हा तबला आला इथे आता, कळलं कळलं, म्हणून आपला तबला प्रॅक्टिस करायला. ताल म्हणजे काय, तबला, म्हणून त्याची 1 2 3 4 1 2 3 4 कळलं, धा धीन धीन धा धा धीन तीन ता, कळलं. हे काय जे आघात करण्याचे जे आहेत ना, पुन्हा समज पुन्हा, कळलं. माहिती आहे की नाही कोणाला तबला शिकला कोणी, हां. धिंग धिंग धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धी ना, कोणता रे कोणता ताल आहे, कळलं. हे सगळं माणसाला थोडं थोडं का असे ना, पण आपल्याला आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचा आस्वाद घेता येईल, कळलं. त्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे आपल्याला, म्हणून शिकावं लागतं माणसाला. एखादं तरी इन्स्ट्रुमेंट आलंच पाहिजे आपल्याला, त्याशिवाय मजा नाही जीवनात. संगीताशिवाय आनंद नाही जीवनामध्ये. संगीत आहे तर सूर आहे, सूर आहे तर साधना आहे, पण आपल्याला संगीतच नाही जीवनामध्ये, तर आपल्याला काय कळणार आहे. ताल म्हणजे काय होतं, स्वर म्हणजे काय होतं, सूर म्हणजे काय होतो, नाद म्हणजे काय होतं, निनाद म्हणजे काय होतं. अब्जादारी खालचं सतार आहे का, रविशंकरांची सतार आहे का, स्ट्रिंग्स असतात ते, की एक स्ट्रिंगला टच केला की बाकीचे स्ट्रिंग जे असतात ना, त्याच्यातून जो ध्वनी निर्माण झाला तो बाकीच्या स्ट्रिंगवरून सरकत तो पळतो, त्याला काय म्हणतात, रेझोनन्स, निनाद. ज्याच्यामध्ये हा निनाद जितका जास्त राहील तेवढे सतारवादक तो जगामध्ये परफेक्ट असतात. म्हणून जो गायक असतो, वाजवणारा असतो, तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला, डीप बिलकुल. तुम्ही आहे बसले त्याचा काही मतलब नाही आहे. आरती म्हणणार आहे ना, आरती मागे कोण बसले आहे म्हणत असत. दादानी म्हणे 10 वर्ष आरती झाली केली. एक सरमुखद्द म्हणून होते, त्याच्या बाजूला बसायचे दादांच्या, आणि दादा आरती करत होते. कधी मागे होऊन पाहिलं नाही की कोण आला. आम्ही इथे आरतीला बसले असतो, मी पाहत असतो मागून. आरतीला कोण बाहेर चालला की फटकन आरतीवाला मागे पाहतो कोण आला, म्हणजे लक्ष कुठे ऐकणार आहे, फटकन पाहतो कोण आला. म्हणजे तुमचं लक्षच नाही आहे, आरती गाणारच नाही आहे आणि ऐकणारच नाही आहे. तुमचं लक्ष किती आहे, मी बाहेर मागे बसलो तर 2 मिनिटात मला कळतं. कारण एकदा तुम्ही त्या याच्यामध्ये आरतीत इन्व्हॉल्व झाला ना की तुमचं लक्ष इकडे नको तिकडे नको, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, तो काय म्हणतो,
एक सूर आला पाहिजे एवढं फक्त आपण काळजी घ्यायची. कळलं ना? बाकी काय करतात त्याचं जाऊ द्या. जो महत्त्वाचा जो म्हणणारा पहिला असेल, चूक म्हणतो की बरोबर म्हणतो म्हणणार नाही, तो म्हणतो आहे ना, त्याला साथ देणं हे आपलं काम. त्याच्या सुरात सूर मिसळण्याचं काम आपलं आहे. तेव्हा आरती चांगली होते. पण मी माझ्या पद्धतीने म्हणतो, मलाही खूप आरती येते, तो म्हणतो मी मला चांगली म्हणतो, तोही आरती आहे. दादा म्हणतो ह्या अशा आरत्या आमच्याकडे होत्या, 5 आदमी और 5 स्वर, 5 आदमी और 1 सूर, त्याला म्हणतात आरती. बरं. आणि ती ओरडून आरती नाही होत. त्याप्रमाणे तिथेसुद्धा तशीच पद्धत आहे जी ओंकारात आहे, तीच पद्धत ओंकारात आहे. आरती शुद्ध स्वरातच म्हणावं लागते. तार सप्तकात जायची आवश्यकता नाही, खर्जाती जायची नाही. तो शुद्ध स्वरामध्येच तुम्हाला खाली जायचं राहतं, शुद्ध स्वरामध्येच वर जायचं राहतं, तर आरती म्हणता येते. गायांचा अर्थ आहे का? स्वरामध्ये कधी बदल होत नसतो. गायकाचा स्वर कायम राहतो. समेवर यायचं केव्हा हे कळलं पाहिजे, थांबायचं केव्हा हे कळलं पाहिजे, श्वास घ्यायचा केव्हा हे कळलं. आपण दाखवलं ना तुम्हाला असं करून. आता काय केलं मी असं करताना आघात केला ना, म्हणजे काय केलं, श्वास आहे माझा, आघात केला आणि हा असा चालला आहे. आता मी इथे आलो म्हणजे माझा काय झालं, आता हा वर येतो त्याला मी श्वास घ्यायला पाहिजे. आणि मी हा श्वास कुठे श्वास करतो, तो बाहेर टाकला, कुठे श्वास घ्यायचा ते सुद्धा स्थळ आपल्याला माहीत पाहिजे. ते चुकलं की तुमचा आवाज आरती म्हणताना बिघडला गेला, झालं की कुठेही आघात नाही करायचा. त्याप्रमाणे तुमचा कंट्रोल श्वासाने कंट्रोल जितका राहतो, गायकाचा कंट्रोल, वाजवणाऱ्याचा कंट्रोल, सगळं प्राणायाम करणाऱ्याचं कंट्रोल, सगळं नियंत्रण श्वासावरती आहे. आणि जेवढं हे श्वासावरचं नियंत्रण आपल्याला चांगलं करता येईल तेवढं आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाजवू शकतो. कळलं की आपण वाद्य वाजवतो आहे ना, आता मी हे व्हायलिन वाजवतो किंवा सिंथेसायझर आहे, तो वाजवतो. त्याला तो वाजवताना काय होतं, आपला वाटेल आपण छान वाजवून ठेवायला भडभड बसतो. पण तो गाणारा जो गातो आहे ना त्याची स्पीड आणि आपली बोटांची स्पीड जिथपर्यंत सेम होत नाही तिथपर्यंत अरे असं वाजवतं आहे मला एकट्याने. पण प्रत्यक्ष ते गाणं जेव्हा मी प्रत्येक करायला गेलो 2 बोटंसुद्धा फिरत नव्हती. अरे हा सरकतच नव्हता, ते किती फ्लुएंटली सरकतं. ती कला आहे. कळलं दिसतं का आपल्याला बोटं फिरताना असं चाललं आहे, वाजवत आहेत हलक्या, ती कला आहे. तशी प्रत्येक गोष्ट ही एक आर्ट आहे आणि ती आर्ट जी असते तिला शिकावंच लागतं. शिकल्याशिवाय ती आर्ट डेव्हलप नाही होत. मग तो कलाकार असू दे, पेंटर असू दे, मूर्तिकार असू दे. एक मूर्तिकार मूर्ती घडवतो ना, पाहिलं की नाही, मूर्त्या किती कशा तर देवीची मूर्ती बनवता येतो. कशी बनवतो, चित्र ठेवतो का देवीच्या समोर, तो देवीचं पूर्ण देवीला निरीक्षण करतो. निरीक्षण केल्यानंतर बघतो देवी सगळं बघून घेतलं एकदा, ती देवी आपल्या हृदयात बसवतो. कळलं की नाही. आणि मग तो दगड असतो, छन्नी असते, फक्त काय करतो तो, जे अनावश्यक आहे तेवढं काढतो. देवी कशी आहे ते नाही पाहतो, देवीत काय नाही आहे ते पाहतो आणि तेवढं काढतो आणि देवी तयार होतो. कारण एक बाबांचा तुम्ही फोटो पाहा समोरचा, त्याला तो कलाकार तो एक ते म्हणतं मला डोळे असे पाहिजे आहेत बाबांची, जे ओरिजिनल जसे आहेत, की पाहायल्याबरोबर असं वाटायला की खलाश, खरं की नाही, तसे डोळे पाहिजेत बाबांचे. किती मेहनत घेतलेली तुम्हाला कल्पना नाही आहे, ते आम्हाला मग ज्यांनी केलं ते सांगतात. खरं की नाही. चित्र काढणं सोपं आहे, हे काढणं इतकं सोपं नाही आहे डोळे, की तो पॉईंट कुठे द्यायचा, थोडा चुकला गेला कामातून सगळं पूर्ण पिक्चर गेलं. तसं कला आहे, ओंकार आहे, की तो तुम्ही आघात जिथे करायचा त्या क्षणी त्या ठिकाणी आघात करा. जिथे श्वास घ्यायचा तिथे श्वास घ्या, कळलं. आणि जितक्या वेळ घ्यायचा तेवढाच वेळ घ्या, तरच तुमचा ओंकार हा तुम्हाला आवडेल पहिले. आणि जिथपर्यंत आपल्याला आवडत नाही तिथपर्यंत आपण दुसऱ्याला चुकून सुद्धा ऐकवू नका. माझा ओंकार बघ कसा आहे, कळलं की. शिक्षक बनू नका, विद्यार्थीच राहा शेवटपर्यंत, कळलं. आणि विद्यार्थी राहण्यामध्ये जी मजा आहे ती शिक्षक बनण्यात नाही, का रे, बरोबर आहे. तो शिक्षक तर विचारतो तसं आहे ते. बी ए विद्यार्थी, मी एक विद्यार्थी आहे, तू एक विद्यार्थी आहे, चला आपण दोघंही शिकू. तुझ्याकडून
माझ्यातल्या चुका काय मला ते तुझ्याकडून करतात. तू जरी विद्यार्थी आहे तरी तू माझ्यापेक्षा मोठा होशील भविष्यात. कळलं की नाही. गावस्कर मोठा होता ना, पण गावस्कर तेंडुलकर मोठा झाला ना. तर गावस्करला वाईट वाटलं का? वाईट वाटलं का? गावस्कर प्रतिक्रिया विचारली होती की तुमचा रेकॉर्ड ब्रेक केला, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हा सगळ्यात मोठा आनंद माझा आहे की हा माझ्यापेक्षा वर गेला. याच्यासारखा दुसरा आनंद कोणता आहे? त्याला म्हणतात हे शेअर करता आला पाहिजे. असा आनंद शेअर करता आला पाहिजे. अरे मला नाही येत म्हणजे दुसरे सगळे बेकार असं नाही. हॅव ए इझी लाईफ. चांगल्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे आणि देताही पण आला पाहिजे. शेअरिंग करता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी शेअर करता आल्या पाहिजे. तर जीवन हे मस्त प्रफुल्लित आनंदी, चेहऱ्यावरती असा बांधलेला चेहरा, अकडलेला चेहरा झालं ना. ते स्टॅच्यूमध्ये ठीक आहे. झालं की नाही. आत्ता मोदींनी काय म्हटलं त्या आता मुलांचं हे करत असताना इथे काय म्हणे काय इथे हा चष्मा दिसला की सांगतो इथे गांधीजी आहेत. झालं की नाही. काय आवश्यकता नाही गांधीजी फोटोची. एक चष्मा सांगतो की ते नुसतं चष्मा दाखवा दिला ना, त्याच्यात त्यांनी हे घेतलं, त्यांनी प्रतीक म्हणून किती तो करणार, ज्यांनी ते प्रतीक निवडलं तो किती विचार करणार होता. कल्पना करा की एक चष्म्याने महात्मा कधी कळतं. तसं तुमच्या नुसत्या उच्चाराने समोरच्याला कळलं पाहिजे की हा व्यक्ती कसा आहे. कळलं की नाही. याचा स्वभाव कसा आहे, याचं वागणं कसं आहे, याचं बोलणं कसं आहे. नुसतं तुमच्या एका नजरेत कळलं पाहिजे तुम्हाला. तर तुम्ही डेव्हलप झाले नाही. कळलं नाही. आणि त्याला आपल्यातला राग दिसला, आपल्यातला ताठर चेहरा दिसला, आपल्या बोलण्यातला अहंकार दिसला. शिकायचं तुला माझ्याकडे. तो म्हणतो नाही शिकायचं. जिथे प्रेम मिळतं तिथंच प्रेम देता येतं. खरं की प्रेम घ्या आणि प्रेम द्या, बस. बाकी आणखी काय पाहिजे. हे दादा आपलं सांगतात. खरं की नाही. बाबा हेच सांगतात, बस स्वतः प्रेम घ्या आणि दुसऱ्यालाही प्रेम द्या. याच्याशिवाय जगात काहीही नाही. बरं. आणि त्या आरतीमध्ये आपण म्हणतो की नाही, जपतप साधन काही न लगे दाविले निज धाम. कोणाला दाखवलं? कोणाला दाखवलं? जपतप साधन काही न लगे. मला जप नको आहे, तप नको आहे, कोणतं साधन नको आहे. म्हणजे मला काय पाहिजे? मला फक्त तू पाहिजे. तू आणि तू आणि तू पाहिजे. मला बाकी काही नको. मला मान नको, सन्मान नको, चार लोकांनी मला मोठं म्हटलेलं नको. मला फक्त तू आणि तू आणि तूच पाहिजेच फक्त. बाकी काही नको मला. संपत्ती नको, संतती नको, काही नको. मला फक्त यू अँड यू अँड यू. कारण ती कविता जी आहे ना, कळलं काय, इंग्लिश कविता ट्यून माहीत होता, ती कविता आहे. तो त्याचा अर्थ आहे. कळलं की मला फक्त तू पाहिजे. मला नद्या आहेत, नद्यांचा घोघो पाहतो ना आपण, लाटा, अंगावर येणाऱ्या लाटा असतात, त्या लाटा नको मला. वातावरणात वादळ तयार होतं, वादळातून येणाऱ्या लाटा, त्या मला नको. मला हे काहीही नको. मला फक्त काय पाहिजे? तू, तू आणि तूच. एवढी जेव्हा आपली त्याच्यामध्ये डिवोशन होतं, तयारी होते, तेव्हा गुरु तुम्हाला मागावं लागत नाही. सहजतेने तुम्हाला काय 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 पाहिजे बोल आणि घे. देणार मी तयार आहे. घेण्याची ताकद तू घे. तुझ्यात असेल ताकद ते घे, मी देतो. हा फरक आहे. बरं. म्हणून आपल्याला शिकायचं आहे. ही आपली तयारी पाहिजे. विद्यार्थी आहे मी. माझ्यातला काय दोष आहे, मी कुठे चुकतो, हे मला दुसऱ्याने सांगायची आवश्यकता नाही. मला कळलं पाहिजे माझ्यातला दोष काय. आणि तो जेव्हा मला कळेल तेव्हा मी शिकू शकतो. नाही तर शिकू शकत नाही. मी ठरवून टाकलं की मला ते येतच, मग कशाला शिकतो? शिकतो कशाला? मग कर ना घरीच. कुठे शाळेत जायची आवश्यक नाही, कॉलेजमध्ये जायचं नाही, कुठेच जायची आवश्यक नाही. पण जेव्हा शिकायचं असेल तर गाढवाचे पाय धरी. म्हणजे काय? ऐकावे रामाचे, गाढवाचे ऐकावे काय? ऐकावे रामाचे, गाढवाचे. काय झाला अर्थ? गाढवाचे म्हणजे गाढ म्हणजे एकरूप होऊन एकाग्रतेने. गाढवाचे वाचे म्हणजे वाणी, गाढ म्हणजे डीप.
एकच शब्द गाढवाचा ऐकू नका, गाढ वाच्य आहे का असं आहे तर काय तुम्ही ऐकताय ते तुम्ही ठरवा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा एको. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.